तर मोबाईल नंबरच्या अंकाची बेरीज किंवा त्यातील नंबरची सिरीज खरंच आपल्या आर्थिक प्रगतीवरती परिणाम पाडू शकते का? तुमच्या मोबाईलमध्ये जे नंबर्स येतात शेवटचे 4 त्या हो. व्हायब्रेशनचा फार इम्पॅक्ट होतो. कमीत कमी 0 असावे मोबाईलमध्ये आणि ओके. मेनली शेवटच्या 4 डिजिटमध्ये 0 नसावे. आरोग्याशी अंकशास्त्राचा काही संबंध आहे का? काही नंबरने आपल्याला प्रॉब्लेम कळतात. ज्याचा मुलांक 1 नंबर आहे त्याला डोळ्यांचा त्रास होतो. अपघात टाळण्यासाठी वाहनाचा कोणता भाग्यांक उत्तम मानला जातो? तर तुमच्या डेट ऑफ बर्थला कनेक्ट होणारे कलर्स वापरा. त्याच्या एनर्जीज फार चांगल्या येतात. म्हणजे एखाद्या गाडीत तुम्ही बसलं की बरीचशी कामं होतात आणि एखाद्या गाडीत बसला की भनभन होतात. दॅट इज द एनर्जी ऑफ कलर. ते तुमच्या भाग्यांकाशी कनेक्टेड पाहिजे. मॅरेज न्यूमरॉलॉजी हाही कुठला तरी प्रकार आहे असं मी ऐकलंय. पुण्यामध्ये सिया आणि केतनचा केस आहे आणि त्यांच्या कुंडलीमध्ये 28 गुण मिळत होते. त्या कुंडलीमध्ये पण हेच निघून आलं होतं की त्यांचे मन कधीच जुळणार नाही. लोक प्रचंड मेहनत करतात, काही लोक खूप कष्टाळू असतात, तरीही हवा तसा यश मिळत नाही. तो मी नेहमी म्हणतो देर इज नो अल्टरनेटिव्ह टू हार्डवर्क, बट हार्डवर्कचा डायरेक्शन अंकशास्त्राने कळतो. की ज्या लोकांकडे अचूक जन्मतारीख किंवा त्यांची जन्मवेळ उपलब्ध नाहीये, अंकशास्त्राचा कसा त्यांना उपयोग होऊ शकतो जर का त्यांना त्यांची डेटच माहिती नसेल तर? मॅम, मी स्वतःला फार परमेश्वराचं म्हणजे फॉर्च्युनेट समजतो की मला नमस्कार, मी सोनाली आणि आपला पहिला एपिसोड तुम्ही पाहिला. तो दणक्यात गेला, व्हायरल झाला सगळ्या प्लॅटफॉर्म्सवरती. इनफॅक्ट मला देखील पर्सनली काही लोकांनी मेसेजेस केले. माझ्याकडनं नवनीत सरांचे नंबर मागून घेतलेले आहेत. त्यांच्याकडे अपॉइंटमेंट्स घेतलेल्या आहेत आणि हे किती आहे, कसं आहे, खरं आहे, नाही आहे, च्या पलीकडे जाऊन माझ्या आयुष्यात मलाही बदल हवा आहे. न्यूमरॉलॉजीमध्ये काय-काय आविष्कार आपल्या आयुष्यात घडू शकतात, असे बरेच पर्सनल मेसेजेससुद्धा आले. आणि मीच काही आमच्या इंडस्ट्रीतल्या लोकांचे देखील सरांना नंबर पाठवले आणि अर्थात त्यांची एकमेकांशी ओळख करून दिली आणि त्यांनी देखील सरांकडे आता सबस्क्रिप्शन घेतलेलं आहे. तर सबस्क्रिप्शन घेण्यापूर्वी मी थोडंसं फ्लॅशबॅकमध्ये जाते, की हे सबस्क्रिप्शन मुळात सरांनी कसं घेतलं पहिले. आपण पहिल्याच भागामध्ये थोडक्यात तुमची पार्श्वभूमी सांगितली, एक थोडा बॅकग्राऊंडची स्टोरी दिली, की कशा पद्धतीने तुम्ही या कलेकडे वळलात. पण कधीही असं म्हटलं जातं, की कुठलीही गोष्ट ही जर का मिरॅकल ठरणार असेल किंवा जगासाठी खूप भारी असेल, तर ती जी व्यक्ती सुरू करते त्याच्या आयुष्यात काहीतरी पर्सनल घडलं पाहिजे. म्हणजे जे जितकं पर्सनल असेल ते तितकं जास्त इंटेन्सिटीने एखादी व्यक्ती करते. तर नवनीत सरांना एक 2011च्या आसपास अशी ती कुठली पर्सनल हानी झाली, की ज्याच्यामुळे तुम्हाला वाटलं, की माझ्या आयुष्यात हे जे काही घडतंय, ते व्हाय मी? आणि मग त्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला या विद्येकडे कसं काय घेऊन आलं? मेनली असं झालं होतं की सगळ्यांना माहिती आहे की बाय प्रोफेशन टीचर आहे, सीएला शिकवतो येस. आणि 2001ला तर शून्य काहीच नव्हतं पुण्यात आलो तेव्हा आणि 11पर्यंत बरंच काही मिळवलं होतं. म्हणजे एव्हरीथिंग वॉज ॲब्सोल्युटली परफेक्ट आणि असं वाटत होतं की आता स्काय इज द लिमिट. आणि अचानक एक दिवस येतो, आपला पार्टनर म्हणतो की उद्यापासून आपण पार्टनर नाही, म्हणजे बिझनेस हं. पार्टनर. आणि सगळ्या गोष्टी चेकपासून रुपयांपासून सगळ्या गोष्टी तो त्याच्या नावावर घेऊन जातो. बापरे! आणि असं वाटतं की उद्या आता आपलं मीन्स काय होईल हे पण माहिती नाही. मग एक प्रश्न पडतो की आपण हार्डवर्कला कुठंच कमी नाही पडलो, प्रामाणिकपणा नेहमी ठेवला, 18-18 तास रोज काम केलं, तर मीच का, माझ्याच सोबत हे का माझ्यासोबत घडतंय? का घडतंय. म्हणजे आपण बऱ्याचशा वेळेस म्हणतो की हार्डवर्क पाहिजेच पण नशीब कुठंतरी लागतो. आणि मग त्याची सुरुवात झाली रमल विद्येने. बरं. रमल विद्या म्हणजे हे असे पासे असतात रमलचे आणि याच्याने ही फार 400-500 वर्ष जुनी विद्या आहे. याच्याने भूत भविष्य वर्तमान सगळ्या गोष्टी काढता येतात विदाऊट डेटाबेस. तुम्ही कितीही कोणताही प्रिडिक्शन सांगा, म्हणजे लोक आश्चर्य करतात. क्रिकेटमध्ये 300 बॉल असतात, आपण रन टू रन सांगतो. वर्ल्ड कपचे 5 इव्हेंट झालेत, 5ही सांगितले. IPLबद्दल सांगितलं, आता फुटबॉल वर्ल्ड कपबद्दल सांगितलं. एक तर असा किस्सा आहे की एक जज आहेत, त्या म्हटल्यात मी या कोणत्याही शास्त्रावर विश्वास ठेवत नाही. हं. तर त्यांना मी काही की एक जस्ट त्यांचे 10 तोळ्याचे सोन्याचे गंठण हरवले होते. हो. शी थॉट की ते चोरीला गेलेत सगळं. मी त्यांना म्हटलं की मॅम, तुमच्या घरी जुन्या गॅरेजमध्ये गाडीच्या खाली आहेत ते. बापरे! सो दिस इज द लेवल ऑफ ही रमल विद्या आहे. याला आत्मसात करावं लागतं.
आणि या बेसिसवर बरेचसे आन्सर्स आजपर्यंत दिलेले आहेत. एका मुलीचे वडील म्हणजे बेपत्ता होते, लोक म्हणायचे त्यांची डेथ वगैरे झाली. ते कुठं आहेत आणि भेटतील आणि येणार का नाही हे पण आपण सांगितलं रमलविद्येने. आणि ते तर एकदम अचूक. एकदम अचूक आणि याच्यातला ॲक्युरसी लेवल 90-95% मी 100% म्हणतच नाही कोणत्याही ज्योतिषविद्येला. आणि असा त्याचा सुरुवात झाली. पण आणि तुम्ही कुठे शिकलात? हां, रमल विद्या जी आहेत, माझे एक गुरु आहेत शेवाळेजी, त्यांनी मला पहिल्यांदा शिकवलं. आणि मी नेहमी समजतो की एक गुरु सुरुवातीला लागतो आणि त्यानंतर माझे गुरु आहेत 2,500 पुस्तकं. आणि माझ्याकडे जगातल्या सगळ्या ज्योतिषच्या पुस्तकं आहेत, जगातले सगळे गुरु आहेत. त्यांच्याकडून शिकता शिकता सगळ्यात मोठा शास्त्र असतो अनुभव. बरोबर. म्हणजे 40,000 लोकांचा जो अनुभव घेतला. आणि मी ॲब्सोल्युटली. पहिले फ्रीमध्ये करत होतो, तर ते मला भोगावं लागत होतं, कारण आपण सगळ्यांचे कर्म बदलतोय. बरोबर. आणि मग प्रोफेशनली सुरुवात केली. आणि आता रिझल्ट जगासमोर आहे. असा एकही दिवस जात नाही की एखादा प्रेडिक्शन केला आणि तो चुकतो. प्रामाणिकपणा ठेवला आहे आणि चालू आहे सगळं. मला असं. एक प्रश्न पडलाय, हां, वैयक्तिक प्रश्न. हां. मी आई कधी होणार? मॅम हे पण काढू शकतो विथ एक्झॅक्ट टाईम. हां. आणि नो डाऊट आपण भारतात जेंडर सांगायला नाही पाहिजे, नाहीच. मुलगा मला किंवा ते नकोच मुलगी. आहे. हो. आणि तो पण काढता येईल एक्झॅक्ट टाईमनुसार केव्हा होणार. हां. आणि कसं आणि इवन अख्ख्या माझे महाराष्ट्राला पडलेला प्रश्न. आणि त्यातल्या त्यात तर मॅम आपण हे पण काढू शकतो. म्हणजे माझ्याकडे एक आता आजकाल काय होतं की ड्यू टू आवर लाईफस्टाईल IVF वगैरे बरंचसं चालू आहे. हो. तर आम्ही याच्याने एक माझ्याकडे कपल आले होते, दोघे डॉक्टर होते. त्यांना आपण सांगितलं होतं की तुम्हाला नॉर्मल होईल, डोंट गो फॉर IVF. आणि लग्नाच्या 11 वर्षानंतर झालं त्यांना. वॉव! ते रमलने काढता येतं. आणि मी हे शिकवताना पण माझ्या स्टुडंटला कधीच जेंडर शिकवत नाही. ऑफ कोर्स. कारण आय एम कम्प्लिटली अगेन्स्ट इट. मुलगा होईल का मुलगी, तो अधिकार परमात्म्याने आपल्याला दिलेलाच नाही. बरोबर. तर तो पण काढता येतो. ओके. सो आम्ही काढू. व्हायरल कॅमेरा बंद केल्यानंतर आम्ही याचं उत्तर काढू. पण आपण सुरुवात करूया आजच्या भागाला. आमच्याकडे भरपूर प्रश्न आलेत. स्पेशली पहिल्या भागानंतर लोकांना आणखी काही प्रश्न पडलेत, कुतूहल आहे आणि भरमसाठ मोठी यादी आहे प्रश्नांची, माझीही आणि प्रेक्षकांचीही. तर आपण सुरुवात करूया पहिल्या प्रश्नापासनं. असं म्हटलं जातं की अंकशास्त्र अ, अ, मध्ये खूप आपलं लक बदलण्याची ताकद असते. म्हणजे ते सुरुवातीला तुम्ही म्हणालात, की नशिबाची पण साथ लागते मेहनतीबरोबर. तर अ लॉट ऑफ पीपल फील की त्यांच्या नावामध्ये काही बदल केलं, काही स्पेलिंगमध्ये. आता माझं नाव सोनाली आहे. मी LEE असं स्पेलिंग लावते. LI असं स्पेलिंग आहे. तर लोकांना वाटतं, की ते मी न्यूमरॉलॉजीमुळे केलंय की नाही. पण मी न्यूमरॉलॉजीसाठी नाही केलंय. मला कन्फ्युजन नको आणि मला शोधणं ऑनलाईन सोपं व्हावं म्हणून मी ते सोयीसाठी केलं होतं. पण कितीतरी लोकं खूप स्पेलिंगमध्ये बदल करतात. तर ते नेमके बदल जे होतात त्यांनी काही फरक पडतो का? आणि किती पडतो? पण त्याच बरोबरीने जेव्हा आई-वडील जन्मानंतर एखादं नाव ठेवतात, तर त्या मुलाच्या नावाची ऊर्जा आणि नंतर बदललेल्या स्पेलिंगची ऊर्जा यामध्ये पण काही फरक असतो का? येस मॅम, एक्झॅक्टली त्याचा इम्पॅक्ट पडतो. सगळ्यात पहिले तर काय होतं की नावाचं पहिलं अक्षर बऱ्याचशा जणांचा त्याच्यावर बऱ्याचशा गोष्टी डिपेंड आहे. म्हणजे तो तुमच्याशी म्हणजे फ्रेंडली असावा तुमच्या डेट ऑफ बर्थशी. आणि नाव तर ऑलरेडी ठेवून टाकलं, मग त्या केसमध्ये एकच ऑप्शन राहतो, त्याची स्पेलिंग टेक स्पेलिंग. करणं. आणि स्पेलिंगच्या व्हायब्रेशन्सवर फार काम झालं आहे ऑल ओव्हर वर्ल्ड लेवलवर. चार्डियन न्युमरॉलॉजीची एक मेथड असते. त्या साऊंड जेव्हा आपण ए उच्चार करतो त्याची उच्चार करतानाची आपली एनर्जी वेगळी असते. नंतर बी उच्चार करतानाची वेगळी असते. हं. तर त्यानुसार त्यांच्या साऊंड व्हायब्रेशन्स असतात. फक्त या अक्षरावर ठेवायचं, एक ए ॲड करायचा असं हे न्युमरॉलॉजी नाही आहे. त्यांच्या साऊंडच्या कंपनाची व्हॅल्यू केली जाते. हं. म्हणजे मी प्रत्येक व्यक्ती जन्मताना काहीतरी गोष्टी इनकम्प्लीट घेऊन येतो. त्या कंप्लीट करण्याचं काम नावामुळे होत असतं. ओके. आणि नाव तुम्हाला आई-वडिलांनी जो दिलाय तो मी बदलण्याच्या फेवरमध्ये नसतोच. मी ओके. आजपर्यंत हार्डली 40,000 लोकांपैकी 2-3 जणांना सांगितलं की याच्यात ऑप्शनच नाही आहे, ओह! चेंज द नेम. अदरवाईज फक्त स्पेलिंग आणि सिग्नेचरमध्ये बदल केला तर डेफिनेटली फरक पडतोच. येस. ओके. खूप सेलिब्रिटीज आहेत, स्पेशली ग्लॅमरस वर्ल्डमध्ये, मग ते हं, पॉलिटिशियन्स असतील किंवा आमच्या इंडस्ट्रीमधले असतील. हं. ते प्रसिद्धीसाठी देखील नाव बदलतात. तर अनेक कलाकारांमध्ये इंडस्ट्रीमध्ये आल्यानंतर एक त्यांना टोपण नावसुद्धा दिलं जातं. आता मलाच दिलेलं एक नाव आहे अप्सरा. अर्थात ते गाण्यामुळे मिळालंय. पण या अशा लोकप्रिय पदव्यांमुळे किंवा टोपण नावांमुळे आपल्या मूळ भाग्यांकावर काही परिणाम होतो का? नक्कीच होतो, पण तो टेम्पररी असतो. म्हणजे मे बी नटरंग आलं तेव्हा सगळ्यांना सोनाली कुलकर्णीपेक्षा अप्सराच दिसायची. बरोबर. सो ॲट दॅट टाईम आणि बाय लक तुमची डेट ऑफ बर्थ मला माहिती असल्यामुळे अप्सरा नाव पण तुम्हाला फेवरेबल होता. ओह! लॉजिकली म्हणजे ती ओके. भूमिका तुमच्याऐवजी आणखी कोणी केलं तर बहुतेक
मी म्हणजे त्याला ऑब्जेक्शनेबल नाही बोलत, परंतु मे बी ती हिट गेली नसती बिकॉज तो नाव त्या व्यक्तीला सूट होऊन जातो. अच्छा. आणि तसंच इंडस्ट्रीमध्ये बऱ्याचशा वेळेस आता माझ्या जेव्हा मीटिंग्स होतात ना मूव्हीजच्या वेळेस, हं, त्यावेळेस तो कॅरेक्टरचं नाव हिट जातो. लोकं बऱ्याचशा वेळेस त्या कॅरेक्टरला विसरून जातात. हं. सो लाइक दॅट इट वर्क्स आणि नावाचे व्हायब्रेशन काम करतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं, लीगली कोणतंही नाव बदलायची गरज नसते. करेक्ट. जे व्हायब्रेट होतं, जे जे दिसतं, जास्त जे आवाज फ्रिक्वेन्सीमध्ये होतं. वापरलं जातं. मंत्र म्हणजे काय? आवाज. तर बरोबर. आवाज जो ब्रह्मांडमध्ये फिरतो, त्याच्या व्हायब्रेशन्स मिळतात आणि त्याचा इफेक्ट नक्कीच होतो. पण मी एक इथं पालकांना सांगेल, की मुलांचे टोपण नाव नका ठेवू. ओके, की जनरली कीप ओन्ली वन नेम. ओके. म्हणजे आम्ही बऱ्याच वेळेस, एक माझा रिसर्च आहे, की पंजाबमध्ये आपण बघतो, की जनरली हो, ती लोकं याच्यात जास्त आहेत, म्हणजे ॲडिक्शनमध्ये. कारण पंजाबमधल्या प्रत्येक मुलाचं नाव गोलू, हो, पप्पू वगैरे हो, असतो. तर तुमची मॅच्युरिटी लेव्हल वाढत नाही जर तुमचे हो, टोपण नाव जास्त ठेवलं तर. सो यू शुड बी ऑल्वेज विथ द युअर ओरिजिनल नेम. हे हो. असायला पाहिजे. सो येस. असं नाव ठेवा जे फार अवघड नाहीये, म्हणजे ते रोज प्रत्येकाला वापरता येईल आणि तुम्हाला टोपण नावाची गरज गरजच पडणार पडणार नाही. नाही. येस. ओके. डॉक्टर, मला आणखी एक प्रश्न विचारायचा आहे. आपण सगळेच कॉन्स्टंटली मोबाईलवरती असतो. मोबाईल म्हणजे आपल्याच शरीराचा एक भाग झालेला आहे जवळ-जवळ. तर आपण बँकेचा व्यवहार, बिझनेस डील्स, अगदी नातीसुद्धा मोबाईलवरतीच सांभाळत असतो. तर मोबाईल नंबरच्या अंकाची बेरीज किंवा त्यातील नंबरची सीरीज खरंच आपल्या आर्थिक प्रगतीवरती परिणाम पाडू शकते का? मी याच्यात बरेचसे मोबाईल न्यूमरोलॉजीवर व्हिडिओज आहेत, परंतु मी थोडासा रिसर्चवाला माणूस आहे. आपण हे लास्ट टाईम बोललो होतो. हा सब्जेक्ट येस. आपण इंट्रोड्यूस केला येस. होता. त्याच्यात फक्त असं असतं मॅम, मोबाईल नंबरच्या टोटलपेक्षा तुमच्या मोबाईलमध्ये जे नंबर्स येतात शेवटचे 4, त्या हो. व्हायब्रेशनचा फार इम्पॅक्ट होतो. जसं एक एक्झाम्पलमध्ये सांगायला गेलं तर लाईक 100 नंबर पोलिसांचा आहे, 108 नंबर आहे, 1930 आहे. आपण 1800 ने डायल करतो त्यावेळेस जो आपल्याला त्रास होतो, तो नॉर्मली आपल्याशी कनेक्ट होणाऱ्या लोकांशी पण होत असतो. तर साधारणपणे तुम्ही कोणत्या प्रोफेशनमध्ये आहात, म्हणजे समजा आता तुम्ही ग्लॅमर वर्ल्डमध्ये आहात, तर तुमच्या केसमध्ये लास्ट नंबर 6 किंवा 3 असायला पाहिजे. तर ओके, त्या किंवा तुमच्या पूर्ण नंबरमध्ये कुठेतरी 7 नंबर यायला पाहिजे. ओके. सो यू विल कनेक्ट विथ हायर पीपल. एखादा व्यक्ती काय की गव्हर्नमेंटच्या एक्झाम्स देतोय, तर हं, तिथं 3 येणं किंवा 7 येणं गरजेचं आहे. तर मेनली मोबाईलचे जे शेवटचे 4 नंबर असतात, हं. त्यावर इवन एखाद्याचा मला अननोन व्यक्तीचा कॉल आला हो. आणि मी ते 4 नंबर बघून मला समजून जातो, की तो कसं बोलणार आहे आपल्याशी. ओके. तर तुम्ही कसं बोलता, तुम्हाला कॉल कसे येतात, हं. हे सगळे मोबाईलवरून कळतात. आणि मोस्ट इम्पॉर्टंटली आजच्या जगात सगळंच काम मोबाईलवर चालू आहे. हं. जीपेवर पैसे पण मोबाईलमध्ये येतात, सगळे येतात. हो. तरी मी लोकांना काय सांगतो, की तुमचा जुना नंबर नका बदलू. मी कधीच सजेस्ट करत नाही. कीप इट फॉर इनकमिंग, कारण आपण जगाशी डिस्कनेक्ट हो, होऊ. बरोबर. आणि नवीन नंबरने जेवढे आउटगोईंग करता येईल ते करा. पुण्यातले एक 5-6 बिल्डर्स आहेत, त्यांना आपण त्यांचे मार्केटिंगचे नंबर्स बदलून दिलेत आणि त्यांचा ॲडव्हर्टिजमेंटचा रिस्पॉन्स डबल झाला, 3 टाईम्स झाला. हो. तर एवढा मोठा इम्पॅक्ट मोबाईल नंबरचा येतो. बट यू हॅव टू यूज इट फॉर 6 महिने, वर्षभर वापरल्यानंतर. मी आज दिलं की उद्यापासून काही त्याचा इम्पॅक्ट येत नाही. कुठलीही फक्त गोष्ट लगेच नाही. दर्शकासाठी सांगेल की कमीत कमी 0 असावे मोबाईलमध्ये आणि ओके. मेनली शेवटच्या 4 डिजिटमध्ये 0 नसावे. हां, कारण ते ते तुमचे सगळ्यात जास्त हं. डिटरमिनिंग फॅक्टर्स आहेत आणि येस, त्याच्यात येस. शून्य असेल तर हां. तो सगळं कॉल शून्यावर सगळ्या येईल. शून्यावर येतो. असं आहे. अगदी बरोबर. येस. बऱ्याचदा लोक फॅन्सी नंबर्स वापरतात. 9999, 7777, 5555 आपलीकडे महाराष्ट्रात हां, खूप वापरला जातो. हां. लाखो रुपये त्याच्यावरती सगळे खर्च करतात. तर अंकशास्त्रानुसार हे फॅन्सी नंबर्स खरंच लकी असतात का? की केवळ हे फॅशन किंवा स्टायलिंगसाठीच त्याचा फायदा होतो? अ, का त्याचा ॲक्चुअली तोटा होतो? मॅम ॲक्चुअलमध्ये इट इज जस्ट अ शोमॅनशिप, की दाखवायचं की माझा नंबर किती भारी आहे. हं. अंकशास्त्रानुसार खरं तर हे वापरूच नाही असे नंबर. ओके. म्हणजे तुम्हाला एक उदाहरण देतो, की माझ्या खिशात ₹100 आणि मला हॉटेलवाल्यांनी सांगितलं, की ₹100 मध्ये तुम्हाला 4-5 डिशेस खाता येईल किंवा फक्त वरण किंवा भात घेता येईल. तर मी फक्त भात घेतला, तर आय एम नॉट युजिंग माय ₹100. ॲब्सोल्युटली. आणि कोणताही नंबर खराब नसतो, त्याचे व्हायब्रेशन्स असतात. हं. तर खरं तर काही की तुम्ही असे जे फॅन्सी नंबर वापरतात, त्यांचे प्रॉब्लेम आयुष्यातले फार मोठे. माझा एक मित्र आहे, 222225 टाईम्स आहे. मी त्याला फोन लावून सांगितलं, की घर में हर चीज को ते म्हणजे घरातल्या प्रत्येक गोष्टीसाठी तुझ्यावरच ब्लेम येतं का? ओह! आणि तुझ्या असे-असे तुझ्या भावंडाकडून हे प्रॉब्लेम झाले का? तर म्हटलं 100% बरोबर आहे. एक जणाचा 7 नंबर 5 टाईम्स आहे, पेंटा 7. तर म्हटलं तुला आश्वासन सगळे देतात, काम कोणीच करत नाही का? नाही म्हणे. एक 555 नंबर आहे, त्याचा फोनच कधी लागत नाही. ही इज अल्वेज एंगेज. तर उलट ते दिसायला चांगले दिसतात,
बट दीज आर नॉट गुड नंबर फॉर पर्सनल यूज किंवा बिझनेससाठी पण एवढे जास्त नंबर नसावेत. ती एनर्जी जर वाढली तर तो नंबर इम्बॅलन्स होतो. ओके. पण नंबर्स गाडीच्या नंबर्सचा आणि मालकाचा काही केमिस्ट्रीचा हां. काही फायदा होतो का? म्हणजे म्हणजे मालकाच्या वाढदिवसाची डेट असेल, तर त्याचा काही फायदा होऊ शकतो का? अच्छा. मॅम, गाडीच्या बाबतीत तर सगळ्यात मेन आपल्या दर्शकांसाठी मी एक सांगेल, की आता आपण बघतो की तुम्ही कितीही चांगले ड्रायव्हर असाल, म्हणजे चालवणारे ड्रायव्हर हं. असाल, तरी गाडी आतून आतली आपली असते, बाहेरून लोकांची असते. आपण बरोबर आहे. म्हणतो. लोकं येऊन जाऊन कशी काही करू आपल्याला शकतात. रस्त्यावरती येस, ड्राईव्ह करून काहीही येस, करून जाऊ शकतात, तुम्ही येस. कितीही नीट चालवली तरी. आणि बऱ्याचशा वेळेस आपण बघतो की एखादा यंग माणूस आहे, गाडी घेऊन निघाला प्रॉपर आणि त्याची चूक नसताना ॲक्सिडेंट होतो आणि तो नेहमीसाठी आयदर अपंग किंवा डेथ वगैरे होतं. मी सगळ्यांना सांगतो की 2 गोष्टी नेहमी फॉलो करा. हा कुठेही तुम्हाला पूजेच्या दुकानात मिळू शकतो, आपल्याकडे असतो. हा मंगळयंत्र आहे. ओके. हा मंगळयंत्र तुमच्या गाडीत असायला पाहिजे. मी परत कोणती अंधश्रद्धा म्हणत नाही. मी प्रूव्हन माझ्या खिशात आणि गाडीत 4-5 गाड्या आहेत. सगळ्या गाड्यांमध्ये म्हणजे माझा स्वतःचा अनुभव सांगतो की एकदा 3-4 पट गाडी म्हणजे ॲक्सिडेंट झाला. 4 ती गाडी म्हणजे 4 पलटली. पलटली आणि तिघे जण आमच्या सोबतचे, म्हणजे एक जण तर त्यात गेला आणि बट नथिंग हॅपन टू मी. हो. आणि मी हे नेहमी ठेवतो, म्हणून सगळ्यांना म्हणतो की हे ठेवा. परत तुमच्या श्रद्धेचा भाग आहे. आणि राहिली गोष्ट गाडीचा नंबर. हं. तर गाडीच्या नंबरच्या बाबतीत मॅम सहसा एक मी रिसर्च केला होता. कोविडच्या नंतर बऱ्याचशा गाड्या काही की ज्या आहेत त्या बँकेने जप्त केल्या होत्या हो. फायनान्शियल प्रॉब्लेममुळे. तर त्या गाड्यांमध्ये मॅक्सिमम गाड्यांमध्ये नंबर दिसला 4, 8 आणि 9. हो. मी बऱ्याचशा वेळेस लोकांना सांगतो की हे तिन्ही एकत्र नंबर तर गाड्यात घेऊच नका. तुमच्या करिअर किंवा फायनान्सेसमध्ये प्रॉब्लेम येतात. 489. 489. आणि कलरच्या बाबतीत पण बऱ्याचशा जणांना सांगतो की बऱ्याच जणांना ब्लॅक कलरचा क्रेज असतो. हं. जर सायंटिफिक वेमध्ये सांगितलं तर ब्लॅक गाडी अंधारात दिसत नाही, म्हणून त्याचे ॲक्सिडेंट जास्त होतात. दिसायला रिच दिसते, पण तो ब्लॅक अगेन फार कमी लोकांना सूट होते गाडी. तर तुम्ही जेव्हा पण ती गाडी घ्याल, तो कलर त्या ओनरशी व्हायब्रेट व्हायला पाहिजे. सेकंडली त्याचे नंबरची टोटल आणि त्यात येणारे नंबर बघायला पाहिजे. आणि जी लोकं, मी बऱ्याच वेळा सांगतो की इफ यू आर ड्रायव्हिंग क्रेझी, तर तुम्ही शुक्रवारी गाडीची डिलिव्हरी घ्या. तर ती हो. गाडी जास्त चालते. म्हणजे मेनली ट्रान्सपोर्टवाल्यांनी तर शुक्रवारीच घ्यायला पाहिजे, कारण त्यांची गाडी जास्त चालली हो. तर जास्त पैसे हो. मिळतील. लाईक दॅट इट वर्क्स. पण तो नंबरच्या बाबतीत शेवटचे 4 नंबर जे न्यूमरिकल असतात, इंडियाचा सिस्टम बघितला तर तो महत्त्वाचा असतो 95%. आणि 5% ती पण काउंट करतो, MH05 वगैरे. हं. हं. असा तो करायला पाहिजे. पण त्याचा येस. बर्थ डेटशी काही संबंध बर्थ असेल तर? डेटशी बघतोच, म्हणजे ओनरचा बर्थ डेट बघितलाच जातो. आता बऱ्याच वेळेस असं पण होतं की राजकीय व्यक्ती आहे, ते हं. गाडी दुसऱ्यांच्या नावाने घेतात. हं. तर अशा वेळेस मग कोण चालवणार आहे हे करेक्ट. पण बघितलं जातं. दोन्ही हो. गोष्टी आहेत. मालक येस. आणि चालक सगळ्याच मालक गोष्टी आहेत. आणि चालक. येस. वाह! बऱ्याचदा असंही होतं, की एखादी गाडी घेतली, की माणसाचे अपघात वाढतात हां. किंवा ती गाडी सारखी नादुरुस्त होते. म्हणजे बरोबर. सतत आपली गॅरेजमध्ये असते. हं. तर दुसरी गाडी माणसाला खूप प्रगती करून देते. हं. यामागे वाहनांचा अंक असतो, की अपघात टाळण्यासाठी वाहनाचा कोणता भाग्यांक उत्तम मानला जातो? मॅम, लॉजिकली दोन्ही तेवढ्याच गरजेचे आहेत. मी स्वतःचाच अनुभव सांगतो. मी जो हा 489चा बोललो मी. माझ्याकडे एक 2014 मध्ये पोर्शे कार होती. हं. त्याच्यात 489 हा नंबर तिन्ही होते. हं. ती गाडी घेताना महागात मिळाली. परत विकताना 15 लाखाचा लॉस आणि त्याचा ॲक्सिडेंट झाला होता. हो. आणि दुसरी गोष्ट, त्याचा कलर जो आहे तो माझ्या अगेन्स्ट होता. म्हणजे बॉटल म्हणजे रेड वाईन कलर होता पूर्ण प्रॉपरली. तर तो मला सूट होत नाही. माझ्याच नावाने होती. ती गाडी विकताना पण त्रास झाला. तर मी हो. स्वतः असं म्हणतो की अनुभवशास्त्र सगळ्यात मोठा. मी तरी ती गाडी घेतली होती. तरी आणि आत्ता एक रिसेंट एक्झाम्पल की मी ब्लॅक गाडी एक घेतली. म्हटलं नाही, आता घेऊनच बघूया काय होतं. गाडी घेतल्यापासून पहिल्या 6 महिन्यात 5 ते 6 वेळेस कोणी घासून जात आहे, कोणी काच फोडला आहे त्याचा आहे. आणि मी असंच वैतागून म्हटलं आता गाडी विकायला नको, आपण त्याला रॅप करूया, ग्रीन कलर करूया. तो दिवस आहे आणि आजचा आत्तापर्यंत तरी ती गाडी आहे. तर तुमच्या डेट ऑफ बर्थला कनेक्ट होणारे कलर्स वापरा. हं. त्याच्या एनर्जीज फार चांगल्या येतात आणि ते घ्यायलाच पाहिजे. म्हणजे एखाद्या गाडीत तुम्ही बसलं की बरीचशी कामं होतात आणि एखाद्या हं. गाडीत बसला की भनभन होतं. दॅट इज द एनर्जी ऑफ कलर. ते तुमच्या भाग्यांकाशी कनेक्टेड पाहिजे. पण समजा एखाद्याकडे ऑलरेडी गाडी आहे. आता हां, कलरबद्दल बोललात तुम्ही. हां, मगाशी नंबर्सबद्दलचे पण बोललो, की समजा हां. माझ्याकडे ऑलरेडी गाडी आहे हं, आणि तुम्ही आत्ता मला सांगितलं, की गाडीचा नंबर तुम्हाला हं, सूट होत नाहीये. हं. मी तर खूप पैसे घेऊन ही गाडी आता विकत घेतली आहे. तर आता मी गाडीचा नंबरही बदलू शकत नाही आणि मला गाडीही विकता येत नाही. तर मग अशा वेळेला काय उपाय करायला पाहिजे? मॅम, सहसा मी म्हणतो की
फक्त यार एका नंबरसाठी तुम्ही गाडी नका बदलू, म्हणजे हे वेडेपणा आहे खरंच, अर्थात म्हणजे म्हणजे नॉट प्रॅक्टिकल नॉट डिसिजन ॲट ऑल. पॉसिबल. फक्त एकच आहे की एक मंगळयंत्र हा ठेवा गाडीत. आणि सेकंड थिंग अशी की या पुढची गाडी घेताना किंवा मग मी सोपा उपाय काय देतो, की जसं तुमच्याकडे BMW आहे, त्याची किंमत 50-60 लाख आहे. तुमच्या लकी नंबरची एखादी टू व्हीलर घेऊन ठेवा 1,00,000 रुपयाची. ओके, सो दॅट टू व्हीलर कॅन ऑल्सो गिव्ह द लक. तर ओके. त्यामुळे गाडी नका बदलू त्यासाठी. म्हणजे हा प्रोग्राम ऐकून लोकांनी गाड्या हो, विकू नये. सगळ्यांना ते शक्य बिलकुल नाहीये. नाही शक्य, म्हणजे अँड इट इज नॉट. पण तू पुढची गाडी घेताना ॲटलिस्ट, कारण तेवढा गाडीला विचार आपण करा. शनीचा कारक पण मानतो, तर शनी म्हणजे लोखंड. हो. आणि त्याच्याने पैसा येतो. बरेचसे जण 50-50 वर्ष जुन्या गाड्या ठेवतात. त्याचा हं. लॉजिकच तो आहे की ती लक्ष्मी समजली ओके. पण ती जाते. बॅलन्स करता येते बॅलन्स एनर्जी करता आपल्याला. येते. येस. बरं. आपल्याकडे लग्नाआधी कुंडली किंवा पत्रिका जुळण्याची प्रथा आहेच आहे. तर मॅरेज न्यूमरॉलॉजी हाही एक कुठलातरी प्रकार आहे असं मी ऐकलंय आणि याच्याबद्दल खरं तर मला फार माहिती नाहीये. तर मला आणि प्रेक्षकाला जाणून घ्यायला आवडेल मॅरेज न्यूमरॉलॉजीबद्दल आणि एखादं लग्न ठरत असताना याचा किती फायदा होऊ शकतो जर का आपण जन्मतारखेवरून 2 व्यक्तींमधील कंपॅटिबिलिटी चेक केली तर? आता बघा, रिसेंटच एक्झाम्पल आहे आपल्याकडे पुण्यामध्ये, सिया आणि केतनचा केस आहे. आणि त्या केसमध्ये त्यांच्या कुंडलीमध्ये 28 गुण मिळत होते. 28 म्हणजे इट हं, इज गुड आउट ऑफ 36. हं, 28 म्हणजे मेरिटमध्ये पास आहे. हं. आणि नंतर त्या मुलीने त्या व्यक्तीचा खून केला. बरोबर. म्हणून मी म्हणतो की मी कोणतंही ज्योतिष खराब आहे वगैरे म्हणत नाही. त्या कुंडलीमध्ये पण हेच निघून आलं होतं की त्यांचे मन कधीच जुळणार नाही. हो. पण त्याला इग्नोर केलं गेलं हे सिंपल फॅक्ट म्हणून. आणि जेव्हा मी त्यांचे नंबर्स बघितले, तर सियाचा नंबर 1 आहे आणि केतनचा 8 आहे. तो 26 तारखेचा हो. आहे. 1 म्हणजे सूर्य, 8 म्हणजे चंद्रमा, 8 म्हणजे शनी शनी. महाराज. शनी आणि सूर्य हे एंटी समजले जातात, एनिमीज समजले जातात. हो. मग लग्न करताना ॲटलीस्ट एवढं तरी बघावं की एक्झॅक्टली अपोजिट तर नाही आहे का? एखाद्या वेळेस न्यूट्रल नंबर चालतात, हं. नसता त्यांचा संसार चालणार नाही. कारण लग्न हे वैचारिक पहिले आहे आणि नंतर बाकी सगळ्या गोष्टी आहे. बरोबर. आणि या व्यतिरिक्त मॅम लग्नाची डेट, म्हणजे मी उलट म्हणतो की तुम्ही 5-6 मुहूर्त काढून घ्या, जे पंडितजी तुमच्या घरचे किंवा अवेलेबिलिटी ऑफ ऑप्शन्स व्हेन्यू आहे. काढा. पण त्यासोबत तुम्ही त्या लग्नाची तारीखची मुलांक भाग्यांक, मी जसं मगाशी एकदा बोललो की आपण 700 केसेसचा जो स्टडी केला, त्यांची लग्नाची तारीख तुटली होती. हो. म्हणजे चुकलेली आहे म्हणून चुकलेली लग्न होती. तुटला होता. सो दिस इज द इम्पॉर्टन्स ऑफ मॅरेज न्यूमरॉलॉजी. आणि मी हं, तर आजकाल काही की क्लायंटला हे पण सांगतो की लग्नाच्या वेळेस हं, मंगळसूत्र घालताना किंवा ज्या रिच्युअलने तुम्ही हं, करता, एक थोडासा एक काही शास्त्र फॉलो केला, म्हणजे आपली नाडी नीट वापरली, हं. तर येस. इरेस्पेक्टिव्ह ऑफ डेट ऑफ बर्थ तुमचं लग्न चांगलं हे टिकतं. तुम्ही आपल्याला आधीही सांगितलं येस. आहे. याच निमित्ताने मी तुम्हाला एकदा आठवण करून देते, की अशाही काही छोट्या-मोठ्या गोष्टींमुळे मोठे-मोठे बदल तुमच्या आयुष्यात नक्कीच घडू शकतात. अ, लग्न झाल्यानंतर कारण आपण याविषयी बोलतोय, तर मुली आपलं आडनाव बदलतात. पतीचं आडनाव स्वीकारतात. तर त्याच्यामुळे कुठेतरी व्हायब्रेशनमध्ये तुमच्या नावाच्या बदल होतो. त्याच्या नावाच्या बेरीजमध्ये बदल होतात. तर अंकशास्त्रानुसार हा बदल मुलीच्या करिअरसाठी किंवा वैयक्तिक आयुष्यासाठी आणि वैवाहिक आयुष्यासाठी फायदेशीर ठरतो की नुकसानकारक? ॲक्चुअलमध्ये एक आणखी एक ट्रेंड आहे मॅडम, की आता ज्या शिकलेल्या मुली आहेत, ते 2-2 सरनेम पण कॅरी हो. करतात. म्हणजे त्यांना असं वाटतं, की माझे जुने मित्र-मैत्रीण मला कसे शोधतील. तर सगळ्यात पहिले तर ते नाही करायला पाहिजे. बरं. कारण तुमचं आता एकदा लग्न झालं, तर यू आर लीगली ऑफ धिस फॅमिली. म्हणजे आता नवऱ्याचं आडनाव तुम्हाला लागायला पाहिजे, जर तुम्ही तशा प्रोफेशनमध्ये नसाल तर. म्हणजे फॉर एक्झाम्पल, एखादी मुलगी CA किंवा वकील आहे, तर तिला नाव बदलणं किंवा तुमच्या इंडस्ट्रीमध्ये नाव बदलणं शक्य नसेल, नाही. तर अशा केसमध्ये यू कॅन कंटिन्यू विथ द ओल्ड. बट व्हेनेव्हर नॉर्मल 90% केसेसमध्ये शक्य आहे, तर हं. तुम्ही 2 आडनाव तर वापरू नये. माझा एक असा हे आहे त्याच्यात म्हणजे मी जे बघितलेलं आहे, मी कारण सोशली जास्त ॲक्टिव्ह असल्यामुळे, जिथं पण मुली 2 सरनेम वापरतात, तर त्या मुलीच्या आईची इन्व्हॉल्वमेंट तिच्या सासरवाडीत फार जास्त हो. असते. लग्नात लुडबुड जास्त हां, आणि असते. त्यामुळे आजकाल लग्न फार तुटतात. डिस्टर्ब होत आहेत. हां. तर एकतर एकच आडनाव वापरायचा आणि ओके. तो इकडचा वापरलेला जास्त बरा. फक्त त्याचे व्हायब्रेशन्स चेक करायला पाहिजे. आता कालच एक केस आला होता माझ्याकडे. ती म्हणते, "मी इकडचं आडनाव वापरल्यामुळे मला आता चांगलं वाटत नाहीये." हो. सो एनिथिंग कॅन बी हॅपन. पण तू चेक करून वापरलेलं कधीही चांगलं आहे. बट सजेस्टेड इज, आता तुम्ही इकडं आलात तर हा आडनाव वापरायला पाहिजे. ओके. असं आहे. लग्नाबद्दल तर आपण भरपूर बोललो. आता मला न्यूमरॉलॉजी आणि आपली बायोलॉजी याच्याबद्दल पण जाणून घ्यायला आवडेल, की एक आपल्या आरोग्याशी अंकशास्त्राचा काही संबंध आहे का? येस मॅम, 100% माझं तर कॅन्सरवर फार मोठा रिसर्च चालू आहे. कारण आजकाल कॅन्सर जेव्हा डिटेक्ट होतो,
त्याची थर्ड स्टेज वगैरे आलेली असते. तर जर आपल्याला सुरुवातीलाच त्या नंबर वाईज जर कळायला लागलं, नो डाऊट मेडिकल सायन्स सगळ्यात श्रेष्ठ आहे. आपण त्याला डिनाय करत नाही. पण तो प्रोबॅबिलिटी वाईज काही नंबरने आपल्याला प्रॉब्लेम कळतात. म्हणजे जनरली जसा ज्याचा मुलांक 1 नंबर आहे, त्याला डोळ्यांचा त्रास होतो हो. किंवा डोकं जास्त दुखतं किंवा त्यांना जर 1 नंबर जास्त वेळेस असेल तुमच्या डेट ऑफ बर्थमध्ये, तर त्यांना हार्ट रिलेटेड किंवा बीपीचे प्रॉब्लेम दिसलेले आहेत. 2 नंबरच्या मुलांची लोकं आहेत किंवा 2 नंबर जर ग्रिडमध्ये जास्त असेल, तर पोट ठीक साफ होत नाही. हो. एन्झायटीचा इश्यू असतो, मेनली अमावस्या पौर्णिमेला जास्त होते. 3 अच्छा. नंबरचा मुलांचा व्यक्ती आहे किंवा 3 नंबर ग्रेडमध्ये जास्त आहे, तर त्यांना स्किन डिसीज फार होतात. बरं. 4 नंबरच्या बाबतीत असं आहे, की त्यांच्या डॉक्टरांनाच त्यांना आजार कळत नाही आणि त्यांची हो. ट्रीटमेंट चुकीची होते. निदान होत नाहीये. निदान होत नाही. मग हो. 4 वाल्यांनी तर डॉक्टर फार चांगलं बघायला पाहिजे हो. आणि त्यांच्या डिसीज नॉन क्युरेबल असतात. सहसा सोल्युशन मिळत नाही हो. 4 वाल्यांना. 5च्या केसमध्ये बघितलं तर थ्रोट रिलेटेड आणि त्यांची झोप कमी असते 5 वाल्यांची. तर बरं. त्या केसमध्ये न्यूरोलॉजिकल डिसीज त्यांना जास्त होतात. 6 नंबर कोणाचा मुलांक असेल किंवा 6 नंबर ग्रेडमध्ये जास्त आहे, तर त्यांना सेक्शुअल ऑर्गन रिलेटेड डिसीज जास्त होतात अच्छा. किंवा मेनली असं आहे, की त्या स्किन पण त्यांना पण इफेक्ट झालेले दिसत आहेत किंवा शुगर होते. बरं. 6 वाल्यांना जास्त जास्त गोड असल्यामुळे पण असेल. शुक्राचा नंबर आहे. ओके. नंतर 7 7. नंबर ज्यांचे जास्त असतात किंवा मुलांक 7 असेल. आता दर्शकांना कळतं मुलांक हो. 7 म्हणजे आता 7 आता हुशार हां, झालेत. टेक्निकल टर्म्स कळतात आता आपल्याला. हां, तर 7 नंबर ग्रेडमध्ये जास्त असेल, तर यांच्या केसमध्ये दम्याचा प्रकार, किडनीचा प्रकार आपण जास्त म्हणजे मी ट्रान्सप्लांटेशनचे म्हणजे किडनी किडनी ट्रान्सप्लांट ट्रान्सप्लांट. वगैरे जास्त बघितलेले आहेत. बरं. 8 नंबरच्या केसमध्ये यांना कधी ना कधी फ्रॅक्चर होणार, बोन इश्यूज येतात त्यांना आणि 8 वाल्यांना न बघता म्हणजे काही चूक नसताना अचानक मार लागते, पडतात. अच्छा. दॅट इज 8. धडपडे असतात. हां आणि 9च्या केसमध्ये ब्लड प्रेशर कन्फर्म होतो. कारण अँगर इश्यू आहे त्यांना, थोडंसं डोकं गरम असतो 9चा. हं. तर त्यांनी त्याबद्दल म्हणजे आणि याचे उपाय पण आहेत. म्हणजे काय हे करावं दॅट होऊ कॅन नये हे यासाठी होऊ पण नयेसाठी उपाय प्रिकॉशनरी. पण असतात हं. आणि हे प्रूव्हन आहे. म्हणजे मी काय केलं मॅम रेडिओलॉजिस्टकडे बसलं तर ते नंबर घेतो मी. कॅन्सरवाल्याकडे गेलो तर ते नंबर घेतो. हं. गायनॅककडे गेलं तर ते नंबर्स घेतो आणि एक 60-70% लोकांमध्ये हे दिसलेलं आहे. वाह! वाह! येस. अ, आपल्या आजच्या काळात मानसिक तणाव म्हणजे स्ट्रेसही खूप वाढलेला आहे. डिप्रेशनही वाढलेलं आहे. अंकांच्या ऊर्जेचा वापर करून मानसिक आरोग्य देखील सुधारता येतं का? हा अतिशय एक महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि हे सुधारता येणं आणि मनाची शांती मिळवणं हे देखील शक्य आहे का? मॅम 100% शक्य आहे आणि मी तर तुम्हाला म्हणतोय, की येणाऱ्या काळात कोणी म्हणतं ना, आता एआय आल्यानंतर कोणता प्रोफेशन सगळ्यात जास्त चालेल. तर माझ्या मते एक सायकॅट्रिकचा प्रोफेशन हं. कारण दर तिसरा व्यक्ती वेडा झालेला आहे. फक्त ॲक्सेप्ट होत नाही हां, आणि पण मेंटल 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 स्ट्रेसमुळे मेंटल इलनेस भरपूर भरपूर प्रमाणात समोर वाढलेले आलेला आहेत. आहे आणि येस, त्याच्याबद्दल जागरूकताही वाढली आहे. त्यामुळे नक्कीच येस. लोकांना अ, त्याचे विविध प्रकार नक्की आढळतात. येस आणि नंबर्स बघून आपल्याला लहानपणापासून मुलाची प्रोग्रामिंग करता येते. म्हणजे मी बऱ्याचशा वेळेस पालकांना कसं गाईड करतो. उलट तर मी म्हणतो द बेस्ट टाईम ऑफ कन्सल्ट न्यूमरोलॉजिस्ट म्हणजे मुलं 15 वर्षाच्या आतली आहेत त्यांना पहिले ओके, करा. त्यांची तशी प्रोग्रामिंग बसवता येते. ओके. म्हणजे मी बऱ्याचशा वेळेस सांगतो, की मुलाचा नंबर जर 9 किंवा 4 आहे, हं. तर त्यांना तुम्ही जोर जबरदस्ती करू नका. कोणत्या ह्याच्यात केलं तर तो आणखी व्हायलंट होईल. हो, 2 वाला रिबेलियस असेल होतात. रिबेलियस होतील. 2 वाला असेल तर त्याला इमोशनलीच कनेक्ट ठेवा. आई किंवा वडील दोघांपैकी एक जणांचा संवाद असणं फार जास्त गरजेचं आहे. हं. 3च्या बाबतीत तुम्ही त्याला जास्त नवीन-नवीन गोष्टी शिकवा क्रिएटिव्ह. तर मेन काय मॅम स्ट्रेसवरून आपल्याला डिफोकस करायचं करेक्ट, आहे करेक्ट. आणि ते तुम्हाला लक्ष विचलित नंबरनुसार करायचं. करता येतं. म्हणजे एक बेस्ट एक्झाम्पल सांगतो, की समजा आपला एक रिसर्च की 2 नंबरवाल्यांना फार अँक्झायटी इश्यू होतो किंवा जेव्हा तुमचा पर्सनल इयर आयुष्यात 2 नंबर येतो हं. किंवा ग्रिडमध्ये 2 नंबर फार असेल किंवा मुलांक, भाग्यांक 2 तर यांना आपण मी कमीत कमी ऑन एन ॲव्हरेज 90% लोकांना बाहेर काढलंय. सिंपल टेक्निक आहे 2 मिनिटाची. ॲटलीस्ट त्यांनी 15 ते 20 मिनिट रोज फ्लोइंग वॉटर म्हणजे वाहतं पाणी हो. असेल तिथं जाऊन बसावं, त्यांना हं, बघावं किंवा फाउंटेनला बसावं. हं, दे ऑटोमॅटिकली फील रिलॅक्स. हं, चांदीच्या ग्लासमध्ये पाणी प्यायला हं, चालू करा. स्ट्रेस निघतो. हं. तुमचा झोपण्याची पद्धत आपण शिकवतो बऱ्याचशा क्लायंटला कसं ओके, झोपायला पाहिजे. ओके. साउंड स्लीप हो. हे एकदम मेजर रेमेडी आहे फॉर एव्हरीथिंग. हो. आणि त्यावर पण काम मी करतो आणि ते नंबर बघितलं की समोरच्याला सांगतो तुझी झोप कशी आहे हो. अँड दॅट वी कॅन वर्क ऑन व्हेरी प्रॉपरली आणि स्ट्रेसने 100% म्हणजे काही स्विचवर्ड असतात मॅम ते वापरले तरी तुमचा स्ट्रेस जाऊ शकतो आणि ओके. हे प्रूव्हन आहे कारण दिवस रात्र या लोकांसोबत राहून त्यांचेच आणि एक याच्यात एक आणखी प्रकार असतो हिलिंग हं. त्याने पण चेंजेस होतात. ओके. सो तुम्ही बऱ्यापैकी टिप्स सांगितलेच आहेत. पण असे काही नियम तुम्ही सांगाल का ज्याच्यामुळे लोकांचं मानसिक
आणि शारीरिक दोन्ही आरोग्य उत्तम राहतील? सगळ्यात पहिले तर मॅम जिथं तुम्ही झोपता ती जागा क्लीन पाहिजे. दॅट इज रूल नंबर 1. म्हणजे चादरपासून सगळ्याच गोष्टी स्वच्छ धुतले. स्वच्छ पाहिजे. दुसरं जमत असेल तुम्हाला एलर्जी वगैरे नसेल तर कपूरचा अरोमा नेहमी रूममध्ये असायला पाहिजे. ओके. मी नेहमी सांगतो की तुमच्या नाडीमध्ये फार दम आहे. सकाळी उठल्यानंतर रात्री झोपताना आपली नाडी चेक करून जी चालू आहे तोच पाय जमिनीवर ठेवा. ओ. आणि दररोज तुम्ही तुमच्या घराच्या ब्रह्मस्थानला नमस्कार करायला पाहिजे. दॅट ब्रिंग्स अपॉर्च्युनिटी. आणि मी बऱ्याच वेळेस म्हणतो की तुम्ही जर एन्झायटी इश्यूमधून जाताय तर मेजरली यात तुमच्या आईचा रोल फार महत्त्वाचा असतो. ओके. आईचा आशीर्वाद घेणं दॅट इज वन ऑफ द बेस्ट थिंग. म्हणजे तो चंद्राचा नंबर आहे. तुमच्या आई नसतील तर आईतुल्य कोणी व्यक्ती आहे. दॅट वर्क्स व्हेरी वेल. इन आणि केस या ऑफ अँझायटी. इन केस ऑफ एन्झायटी. आणि मेन आणखी एक एन्झायटीला सगळ्यात सिम्पल उपाय आहे. तो म्हणजे जेव्हा पण पौर्णिमा येते या लोकांनी कमीत कमी 7 चक्रा मेडिटेशन करायला पाहिजे किंवा दुधात आपला चेहरा बघून तो पण त्याला थोडा वेळ मेडिटेट केला तरी फारसे जबरदस्त इफेक्ट. म्हणजे मला हस्बंडचे फोन येतात की तू वाचवलं मला या एन्झायटी अटॅकने वाईफच्या. ओ. आणि याच्यात मॅम फिमेलमध्ये जास्त दिसतात बिकॉज दे आर फेमिनाईनमध्ये जास्त येते एनर्जी ती एन्झायटी. आणि त्याच्यातून नक्की बाहेर काढता येतं. नावात पण चेंज करून पण काढता येतो. सिग्नेचरमधून कळते एन्झायटी. ओ. ती पण चेंज करून काढता येते. येस. ओके. मी आता एका वेगळ्या विषयावरती येते. शुभ, अशुभ, शापित हं, अशा एका अंकाकडे. 13 नंबर. हं. 13 नंबर हा खूप शापित नंबर आहे. म्हणजे 13 नंबरची हॉटेलची रूम नको, हॉस्पिटलची रूम नको, लिफ्ट किंवा मजला नको. तर 13 नंबर खरंच अंकशास्त्राच्या दृष्टीने अशुभ किंवा शापित आहे, की केवळ ही एक अंधश्रद्धा असू शकते? पूर्णपणे अंधश्रद्धा आहे. हो? 13 नंबर हा शापित नाही आहे. फॉरेन कंट्रीजमध्ये काही इन्सिडन्ट्स त्याच्याशी झालेले आहेत. उलट 13चा डबल नंबर शापित आहे 26. म्हणजे अच्छा. लॉजिकली जगात जेवढे मोठे भूकंप झालेत ते सगळे 26 तारखेला झालेत. त्याची टोटल 26 होती किंवा म्हणजे इव्हन आता आपण 26-17 2026 पण, मध्ये आहोत. मोठमोठ्या घटना 26 26 जुलैचा 26 पाऊस जुलै पण. पण. हो. येस. तर 26 जास्त शापित आहे. पण 13 मध्ये काय होतं मॅम, 13चा जो मुलांक बनतो 4 हं, राहूचा नंबर, त्यामुळे त्यांच्या वयाच्या पहिले 33 वर्ष फार स्ट्रगल येतो त्या लोकांना. दोज हू बॉर्न ऑन 13. हं. म्हणजे मी माझ्याकडे जर 10 कन्सल्टेशन केलेत तर 9 जणांचा नंबर 13च असतो अँड दे आर ह्यूज म्हणजे लाईफमध्ये प्रॉब्लेम्स आहेत. आणि दॅट तो फक्त काय सूर्य आणि गुरुमधून झालेला राहू, म्हणजे 2 चांगल्या ग्रहातून ओह! जन्मलेला एक अपवित्र ग्रह ज्याला आपण राहू म्हणतो. अँड बिकॉज ऑफ दॅट त्यांना म्हणजे काही लोक आपण म्हणतो माझं नशीब या व्यक्तीमुळे खराब झालं. हं. पण 13च्या केसमध्ये तो स्वतःच जबाबदार असतो ओह! त्याचे नशीब खराब करायला. एक चूक करतो आयुष्यात हां. आणि सगळ्या गोष्टी आजपर्यंत केलेलं संपून जातं. दॅट इज नंबर 13. म्हणून बऱ्याच वेळेस म्हणतो 13 वाल्यांना तुम्ही शेअर मार्केटमध्ये F&O वगैरेमध्ये नका जाऊ. हो, हो. तर लांब तुम्हाला राहा. लांब राहा. तर दॅट इज 13. ओके. पण आता समजा आता तुम्ही 13 नंबरबद्दलच बोललात. तर 13 13 तारखेला जन्मलेल्या व्यक्तीला काही जन्मतारीख तर बदलता येत नाही. बरोबर आहे. भाग्यांक तर बदलता येत नाही. पण आपण भाग्यांक काढताना संपूर्ण जन्मतारखेची बेरीज करतो. त्यामुळे अ, त्याला आपल्या आयुष्यावर प्रभाव त्याचा किती पडावा, हे आपण बदलू शकतो का? किंवा अ, मूलांकाचा आणि भाग्यांकाचा बॅलन्स कसा आपण साधू शकतो? हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. बऱ्याच वेळेस रील हिट जातात, आम्हाला आवडतं, पण ते सगळी लोकं मुलांक बघूनच "हो, मी असाच आहे" हो, बोलत असतात. तेवढंच पण करतात. लॉजिकली तुम्हाला पैसा मिळतो भाग्यांकने. बरोबर. म्हणजे एखादा व्यक्ती 13ला जन्मला कमेंटमध्ये लिहू शकेल, माझं तर असं काही नाही, कारण त्याचं भाग्यांक चांगलं असू शकतं. ओके. म्हणजे एक एक्झाम्पल सांगायचं झालं तर अजितदादा आणि देवेंद्र फडणवीसची डेट ऑफ बर्थ एकच आहे. हं, म्हणजे 22 जुलै आहे. पण तो दादा 59 मध्ये, फडणवीसजी 1970. तर दादांचा हं, भाग्यांक 8 होता म्हणून अनसर्टेनिटी डेथ झाली. हं, आणि फडणवीसजी 4 and 1 आहेत. इवन इफ 4 नंबर असून पण चांगलं करतायत ते. अमित शहा पण 4 and 7. म्हणून हं. तुमचा भाग्यांक फार कामाचा असतो. आणि याच्यात म्हणजे काय होतं, मुलांक आणि भाग्यांक जर दोन्ही खराब असतील, हो. कारण जन्मणं आपल्या हातात नाही आहे, तो प्रारब्धानुसार मिळालेला आहे. तर तुमच्या नावाची स्पेलिंग बदलून आणि तुम्हाला जर कळालं की तुमच्या या विकनेसेस आहेत, काही ग्रहाचा प्रमाण जास्त असतो नंबरचा, काहींचा कमी. आम्ही हं, म्हणतो जे जास्त आहे ते दान करा, जे कमी आहे त्यांना आणा. एवढा सिंपल सायन्स आहे. हं. त्यानुसार फरक 500% पडतो आणि आत्तापर्यंत पडतच आलेला आहे. फक्त मी असं म्हणतो की आज जर प्रारब्धानुसार तुमचं पाय तुटणार असेल तर मी नख तोडण्यापर्यंत आणू शकतो. मी देव नाही आहे. परंतु एवढे चेंजेस नक्कीच होतात. वाह! हं. अ, तुमच्याकडे आल्यानंतर एवढे चेंजेस नक्कीच होतात, की हाड तुटण्यापासून आपण नखापर्यंत आणू शकतो. त्याची त्याचं डॅमेज कमी करू शकतो.
तर तुमच्याकडे येण्यासाठी लोकं हल्ली मला असं वाटतंय शॉर्टकट्स निवडतायत. आजकाल काय झालं इंटरनेटवर आपल्या वेगवेगळ्या ॲप्सवरती किंवा एखाद्या लिंकवर क्लिक करा आणि तुम्हाला डायरेक्ट तुमचा न्यूमरॉलॉजीचा रिपोर्ट काढता येतो. हे काय पटकन एका मिनिटात घरी फुकटात करता येतं. पण एखाद्या अशा इंटरनेटवरनं डाउनलोड केलेल्या रिपोर्टमध्ये आणि तुमच्यासारख्या तज्ञांकडे ज्यांनी इतकी वर्ष अभ्यास केलेला आहे, इतक्या लोकांचा अनुभव आहे, तुमच्याकडे येऊन तुमच्याबरोबर बसून तुमचं मार्गदर्शन घेणं आणि हे एका ऑनलाईन रिपोर्टने या दोन्ही गोष्टीमध्ये किती मोठा फरक आहे आणि प्रेक्षकांना खरं तर त्याच्यामधला सिरियसनेस जर का जाणून घ्यायचा असेल, तर तुम्ही कशा पद्धतीने मांडाल? मग आपण बऱ्याचशा देवस्थानाला जातो. तिरुपती आहे, साईबाबा आहे, वैष्णोदेवी सगळे ऑनलाईन अवेलेबल आहेत आता लाईव्ह दर्शन. मग मंदिरला जाणं बंदच करायला पाहिजे ना बरोबर आपण. आहे. आपल्या घरी पण देव असतात, पण आपण देवळात जाऊन परत दर्शन घेतो. तर बरोबर. दिस इज अ क्वेश्चन ऑफ एनर्जी. तुम्ही ज्या हं. व्यक्तीकडून घेतायत म्हणजे मला असं लोक म्हणतात, की आम्हाला भेटल्यानंतरच आपण डॉक्टरकडे जातो. एक्झॅक्टली मी आता तेच म्हणणार त्या होते. व्यक्तीकडला डॉक्टरांना बघूनच भेटल्यानंतरच बरं अर्धा वाटतं. आजार ठीक होतो. तर दॅट इज वन थिंग. आणि मी असं म्हणतो, की मी फार प्रॅक्टिकल आहे. मी माझ्या कन्सल्टेशनमध्ये क्लायंटला आवडेल हे बोलतच नाही. जे खरं आहे ते बोलतो. कारण हं. मला काही तुम्हाला तुमचे पैसे तर ऑलरेडी आलेले आहेत. मग मी खोटं का सांगायचं तुम्हाला? तर माझं काम आहे तुम्हाला आरसा दाखवायचा. तर ज्या गोष्टी होणार आहेत त्या सांगायला पाहिजे. एक उदाहरण देतो. हं. यूएसमधला एक मुलगा होता. आता तिथं लोकं जास्त टेक्निकल स्ट्राँग हो, आहे. तर बिलकुल. त्याने स्वतःचं नाव वगैरे बदललं. मग स्वतः स्वतः बदलला आणि बघून. हं. 4 महिन्यानंतर त्याचा किडनीचा ऑपरेशन किंवा काही निघाला. तर तो म्हटला, "सर मी हे नाव बदललं तेव्हापासून असं झालं." म्हटलं, "सगळ्यात पहिले तर मी हे मानत नाही. मे बी कोइन्सिडन्स असेल. पण तरी मी म्हटलं, "तू जे नाव बदललं ते सगळ्यात खराब बदललंय. हो, म्हणजे या नावामध्ये ऑपरेशन होणार म्हणजे होणार." हो. तर माझ्याकडे काही असे नावाचे जे टोटल असतात हं, 26, 29 हं. नंतर 44 यामध्ये ऑपरेशन्स होतात माणसाचे. हो. तर त्याने त्या नंबरवर आणलं होतं. म्हणून असं असतं, की अर्धं ज्ञान घेऊन एकतर करूच नका हं, आणि करायचं असेल तर जो परफेक्ट आहे त्याच्याकडून करा. मी म्हणून नाही. हं. ज्याला चांगलं नॉलेज आहे, ज्याला ज्याच्यावर तुमची श्रद्धा आहे. श्रद्धा आहे त्याच्याकडून हं. करा. पण तू आज एआय आहे, जेमिनी, बिलकुल. ChatGPT. ChatGPTला विचारलं की मला ती तर मी सगळं तर एवढा सांगते. वैतागतो, की मला पाठवतात, "सर माझं नाव, नंबर कशावर आणलं?" मी म्हटलं, "अरे मी याच्यासाठी 15 वर्ष दिलेत माझ्या आयुष्याचे. माझ्यावर विश्वास ठेव." अँड देन हं. मिरेकल हॅपन्स. असं. ॲब्सोल्युटली आणि नाही तुम्ही म्हणालात तसं की हे सगळं अर्धवट वरवरचं ज्ञान आहे येस. आणि त्याच्यामुळेच आपण डॉक्टरचा व्हिडिओ बघून काय ऑपरेशन करू शकतो आप का? त्याच्या स्किल त्याच्याकडे आहे. करतात हल्ली लोकं हां, YouTube बघून काही होऊ ऑपरेशन्स शकतं. करायला जातात आणि मग ऑफकोर्स येस, त्याचे रिझल्ट्स लोकांना बघायला मिळतातच. अ, पण येस म्हणजे तज्ञांकडे जाणं येस. हे आणि त्यांच्या मी त्याच्यात पण एक मुद्दा ॲड काय करेल मॅम, आता आपण बरेचसे पॉडकास्ट किंवा हे बघतो, हं, की त्याच्यात असं होतं, की तो म्हणत असतो, "हे उपाय कर, तू कोट्याधीश होणार, हे होणार." म्हणजे हं, माझ्यासारखा एखादा हं. ज्योतिष. म्हणतो, "तू झालाय का पहिले?" बरोबर आहे. म्हणजे मी जर तुम्हाला हा उपाय देतोय, तर मी कोट्याधीश मी पहिले व्हायला पाहिजे, मग बरोबर आहे. तुम्हाला. मी तर प्रूव्ह करून दाखवलंय जगाला, की बाबा जर मी माझं आयुष्य सायकलवरून जर इथपर्यंत आणू शकतो, तर तुम्ही का नाही आणू शकत? तर हं, त्यामुळे हे उपाय देणारा व्यक्ती, त्याची एनर्जी ती हं. फार पण महत्त्वाची हा असते. अगदी महत्त्वाचा प्रश्न तुम्ही म्हणालात, की मला मला हा नेहमी प्रश्न पडतो. कोणीही ज्योतिषी आले किंवा कोणी आले, तर मला हं, असं वाटतं, की मग तुम्ही स्वतःचं का नाही आधी आयुष्य बदलत हं. किंवा नशीब बदलत? तुमचं बदललं असेल, तर मी विश्वास ठेवू शकते. व्हेरी ट्रू. मग अशा वेळेला ते म्हणतात, "नाही, आमची विद्या किंवा आमचं हे आम्हाला स्वतःला लागू होत नाही." फालतू उत्तर आहे हे, म्हणजे पळवाट आहे. पहिले मी म्हणाले, की माझ्या घरच्यांवर, माझ्यावर जर हं. फरक पडला, तर मी जगाला सांगायला वाह! पाहिजे. वाह! येस. अगदी मोठं सर्टिफिकेट दिलं तुम्ही हे वाक्य किंवा हा विषय मांडून. आणखी एक प्रश्न मला विचारायचा आहे, तो असा आहे की लोकं प्रचंड मेहनत करतात. काही लोकं खूप कष्टाळू असतात, खूप टॅलेंटेडही असतात, खूप स्किल्डही असतात. पण त्यांना तरीही हवा तसा तेवढं यश मिळत नाही. अ, याच्यामागे कुठलं एक अ, काय म्हणतो आपण धनयोग किंवा पैसा आकर्षित करणारा कुठला भाग्यांक किंवा असं काही आहे का? की अंकशास्त्रात अशी कुठली कॅल्क्युलेशन्स आहेत का, की तुम्ही हे एवढं केलं, की बाकी सगळ्या गोष्टींचे तुम्हाला परिणाम त्याच्यावरती दिसतील? मॅम सगळ्यात पहिले तर हे एवढं सोपं असलं असतं, तर आज आपण हा पॉडकास्ट केलाच नसता. तो मी एका मिनिटात देऊन सगळ्यांना श्रीमंत बनवलं असतं, मंत्र. मंत्र देऊन. तर असं काही नसतं. मी नेहमी म्हणतो, "देअर इज नो अल्टरनेटिव्ह टू हार्ड वर्क." बट हार्ड डायरेक्शन अंकशास्त्राने कळतो. ओके. म्हणजे एखादा व्यक्ती माझ्याकडे आला आणि तो म्हटला, की "मी एक इंडस्ट्री टाकतोय, एवढे रुपये टाकतोय हं. मुलासाठी." आणि मी दोघांचे नंबर बघितले, म्हटलं, "तुमचा सगळा वेस्ट जाणार आहे हा." ओके. तर देन आय आय हॅड गिव्हन दॅट अलर्ट. त्यांनी तरी केलं, त्यात लॉस झाला.
सिमिलरली काही म्हणजे आता आपली मुलं, मराठी मुलं मेनली गव्हर्नमेंट एक्झाम वगैरे देतात, 10-10 वर्ष त्यात टाकतात. हं, एम-पी-एस-सी, यू-पी-एस-सी. हं. सुरुवातीलाच त्यांचे नंबर कळाले, ते होऊ शकणार आहेत का नाही. तर हो, त्यांचं पण नशीब म्हणजे तेवढे 10 वर्ष वाचले तर दुसऱ्या ठिकाणी करियर करू शकतील. हो. इंजिनिअरिंगमध्ये मुलं जातात. म्हणजे सगळ्यात मेन तर बघा, आता डॉक्टर प्रोफेशन आहे. हं. आज एम-डी आणि एम-एस होईपर्यंत त्यांना नियर अबाउट करेक्ट. 8-10 वर्ष लागतात. आणि त्यांना जर सुरुवातीलाच कळालं, की तुझा हा स्पेशलायझेशन आहे हं. आणि तो जर आपण अंकाने गाईड केला, तर ही कॅन क्रिएट मिरॅकल्स. बरोबर आहे. प्रत्येक व्यक्ती एक चांगला टीचर बनण्यासाठी त्याचा टीचरचा नंबर पाहिजे. चांगला डॉक्टर बनण्यासाठी त्या डॉक्टरचा नंबर पाहिजे. हं, या गोष्टीवर जर आपण सुरुवातीला करिअरच्या म्हणजे मी हं, म्हणतो सगळे सायंटिफिक टूल यूज करा हं, आणि धिस इज वन मोर सेकंड ओपिनियन यू कॅन कीप. हं. त्यामुळे नशीब बदलू शकतो, 100% आणि बदल. चुकीच्या मार्गावर जाण्यापासून तुम्ही स्वतःला वाचवू येस, शकता, येस. तुमचा वेळ वाचवू शकता. आणि मी बऱ्याचशाच याला एक काउंटर क्वेश्चन पण करतात लोक, की बाबा प्रारब्ध सगळं जर लिहिलेलं आहे तर तुम्ही कोण बदलणार आहे. ते हा आहेच. प्रश्न असतोच. मी हे बिलकुल. म्हणतो की प्रारब्धात हे पण असेल की तुम्ही आज माझ्यासमोर बसला. दॅट कॅन बी पॉसिबल. तर हं, परमेश्वर बऱ्याचशा वेळेस आपल्याला मेसेज देऊ शकत नाही. तो हं. कोणाला तरी पाठवत असतो. मे बी आय एम दॅट मेसेंजर बिलकुल. असं. खूप सुंदर मांडलत तुम्ही हे. बऱ्याचदा बिझनेसमध्ये तुमचं ब्रँड नेम किंवा तुमच्या कंपनीचं नाव ठरवताना थोडासा गोंधळ होऊ शकतो. म्हणजे स्वतःचं नाव असेल, पार्टनर्स असतील बरोबर, तर पार्टनर्स निवडताना त्यांची जन्मतारीख, त्यांचा भाग्यांक बघणं किंवा आपल्या कंपनीचं नाव काय असायला पाहिजे, हे कुठल्या अंकावरती आधारित असायला पाहिजे, असे काही प्रश्न लोकांना पडू शकतात. तर त्याच्याबद्दल तुम्ही काय मार्गदर्शन द्याल? मॅम ॲक्च्युअलमध्ये कॉर्पोरेटमध्ये तर सगळ्यात जास्त न्युमरोलॉजी यूज होते. मी तुम्हाला एक्झाम्पल देतो. म्हणजे न्युमरोलॉजीचा एक चार्ट असतो चार्डियन मेथडचा. त्यानुसार त्यांच्या व्हॅल्यू काढल्या जातात. Nokia कंपनी, Samsung आणि Apple हे 3 ब्रँड सगळ्यात मोठे होते. Nokia तर आता नाही आहे हं, मोबाईलमध्ये. या सगळ्यांची टोटल 7 वर जात आहे. हं. म्हणजे 25चा 7 आणि Nokia 16चा 7 होता. तो फ्लॉप झाला. हो. तर प्रत्येक बिझनेसचा पहिला नाव तुम्ही कोणता ठेवायला पाहिजे. बिझनेसची सुरुवात भन्नाट होते, पण त्यानंतर तो बिझनेस म्हणजे आम्ही बऱ्याच वेळेस म्हणतो, जर तुमचा फूड रिलेटेड बिझनेस आहे, तर त्याचं नाव बी, के किंवा आर ठेवा. इवन तुमच्या इंडस्ट्रीमध्ये पण जेव्हा मूव्हीचं नाव हो. ठेवलं जातं, तर मी बऱ्याचशा वेळेस सजेस्ट करतो, की स्टोरी लाईन काय आहे? त्यानुसार काही की तुम्ही त्याचा पहिला अक्षर ठेवा. दॅट विल वर्क लाईक दॅट. म्हणजे हं, आता एक एक्झाम्पल अप्सरा समोर आहे, तर नटरंग आहे, हं. राईट? तर नटरंगचा पहिला काही की एन अक्षर होता, राईट? बरोबर. सो तो आहे बुधाचा अंक. तर बुध इज अ ओव्हरऑल ॲक्सेप्टन्स. तर ती मूव्ही सगळ्यांना आवडली. म्हणजे क्रिटिक्सला हं. पण आवडली, म्हणजे आजोबाच्या वयाच्या हो. लोकांना पण आवडली, लहान सगळ्यांना मुलं. हो. आवडली. सो दॅट इज द लॉजिक ऑफ द नेम. तसं ओके. बिझनेसमध्ये प्रत्येक सेक्टर वाईज नावं ठरवलेली असतात. पहिला अल्फाबेट कोणता असावा, हं, टोटल किती असावी हं. आणि तो अकॉर्डिंगली वर्क करतोच मॅम. आणि आणि पार्टनरचं पार्टनर्सच्या बाबतीत तर फार गरजेचं आहे. कारण बऱ्याच वेळेस काय होतं, तुम्ही लाखो रुपये, करोडो रुपये लावतात आणि नंतर डिस्प्यूट होतात. तर हं. तो व्हायचा नसेल, तर सुरुवातीलाच पार्टनर्स करताना त्यांचे नंबर्स चेक करायला पाहिजे. मेजरली अपोझिट नंबर नसावे. माझी वीकनेस माझ्या पार्टनरची स्ट्रेंथ असायला पाहिजे. हं. तर ते नंबर बघून आणि मी तर बऱ्याच वेळेस माझ्याकडे कम्पॅटिबिलिटी. अशा कन्सल्टन्सीला येतात 4-5 पार्टनर एकत्र आणि आमचे रोल डिसाईड करा. ओह! मार्केटिंगमध्ये कोण चांगला आहे, हं, हं, ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये कोण चांगला आहे, हं, अकाउंट्समध्ये कोण चांगला आहे, हं. प्रोडक्शनमध्ये. ते जर त्या व्यक्तीच्या प्लस पॉइंटला आपण तो काम दिला, तर बिझनेस फेल होऊच शकत नाही. ॲब्सोल्युटली. येस, लाइक दॅट इट वर्क्स. आणि बिझनेसमध्ये किंवा नोकरीमध्ये एखादी नवीन डील साइन करायची असेल, हं. काहीतरी नवीन सुरू करायचं असेल, तर आपण पर्सनल इयरबद्दल बोलतो. तर ही पर्सनल इयर काय संकल्पना आहे? स्वतःचं चालू वर्ष आपल्यासाठी कसं असेल, हे अंकावरून कसं ओळखायचं? एक एक्झाम्पल म्हणून आपण भारताचाच घेऊया, की भारताची जन्मतारीख 15 ऑगस्ट 1947 आहे. प्रेक्षकांनी आपली जन्मतारीख लिहून घ्यायची पूर्ण बरोबर? आणि फक्त त्यातल्या तुमच्या इयर ऑफ बर्थला रिप्लेस करून करंट इयर टाकायचा. ओके. म्हणजे आता भारताचा करंट इयर झाला 15 ऑगस्ट 2026 बरोबर. आणि याची जर का तुम्ही टोटल केली 6, 8 आणि 1 हं. म्हणजे 15 येते 6. तर दॅट इज द पर्सनल इयर नंबर. तर ओके. सहसा पर्सनल इयर 1, 3, 5, 6 फार चांगले असतात. बरं. आणि त्यामध्ये चेंजेस आणि पर्सनल इयर जेव्हा 4 येतो, 8 येतो, तेव्हा आयुष्यात ऑब्स्टॅकल येतात. ओके. जगातला कोणताही व्यक्ती नेहमी खुश राहू शकत नाही. बिलकुल. अप अँड डाऊन त्या फील्डमध्ये येतात आणि जेव्हा आपल्याला कळतं, की हा पर्सनल इयर आपल्यासाठी चांगला नाही आहे, हं. त्याचे उपाय केले, प्रिकॉशन घेतले, तर येणारे लॉसेस कमी होतील. आणि आणि महत्त्वाच्या गोष्टी नाही नाही करायच्या त्या करा आणि वर्षात. चांगलं आहे, तर उलट 12 तासाच्या ऐवजी 18 तास काम करा. हं. मिरॅकल्स होतात. ओके. आपण घर घेताना वास्तू पाहतो. पण घराचा नंबर
याला अंकशास्त्रात किती महत्त्व आहे. जर एखाद्याच्या घराचा नंबर त्याच्या जन्मतारखेशी मॅच होत नसेल किंवा भाग्यांकाशी मॅच होत नसेल, तर घरात राहणाऱ्या लोकांवर त्याचा काय आणि किती मोठ्या प्रमाणावर परिणाम होऊ शकतो? हे बिल्डर लाईनमध्ये मला बऱ्याच वेळेस म्हणतात, तुमच्यासारख्या लोकांमुळे आमचे काही आमची घरं फ्लॅट विकली घरं जात नाहीत. विकली जात नाहीत. काही नंबरचे फ्लॅट हे रिकामेच राहतात. रिकामेच असतात. मग मी त्यांना सोल्युशन दिलंय, आपल्या दर्शकांना पण देऊया. हो. सहसा कर्ता जो असतो, घराचा मेन मुख्य पुरुष कमवणारा, त्याच्या डेट ऑफ बर्थला अलाइन होणारा फ्लॅट नंबर घ्यायला पाहिजे. फ्लॅट नंबर, सर्वे नंबर, बंगलो असेल तर. ओके. आणि इन केस ज्यांना जसं मी म्हणतो 4 आणि 8 नंबर नसावा घराचा किंवा तुमच्या एनिमी नंबर नसावा, म्हणजे विरुद्ध नंबर नसावा, जरी तो असेल तर घर बदलू नका. त्याला एक सिंपल उपाय असतो. एक तर ओके. त्या घराला नाव द्या. लाईक आपण एखादा निवास किंवा हं, विला हं, वगैरे. हं. आणि तो पण शक्य नसेल तर एकदम सिंपल असतं. ग्रीन कलरची घराची पाटी लावायची असते, नेम प्लेट जी लावतो आपण. ओके. आणि त्याच्या खाली त्या नंबरच्या पुढे एक अल्फाबेट ॲड करतो आम्ही आणि बोलताना तो बोलायचा, तर त्याच्या व्हायब्रेशन्स एक 70-80% मॅच होतात. ओके. एक एक्झाम्पल म्हणून, एखाद्याचा घराचा नंबर 8 आहे. बरं. न्यूमरॉलॉजीमध्ये अल्फाबेटिकल व्हॅल्यू झेडची 7 येते. तर ओके. आम्ही 8 झेड करा म्हणतो त्याला. सो ओह! ऑटोमॅटिकली इट कम्स टू 6, दॅट इज गुड. आणि ओके. बोलताना पण तो बोलायचा. तर त्याचे निगेटिव्ह म्हणजे फक्त नंबर चुकला म्हणून घर नका बदलू. हां, अर्थात ते काही हां, शक्य आणि नाहीये. घेताना मात्र डेफिनेटली चांगलाच घ्या पण जर. बऱ्याचदा तेच होतं, की घेताना पण कधी-कधी ऑप्शन्स नसतात ऑप्शन आपल्याकडे. तर तोच एक त्याच्यात तो फ्लॅट आहे. बदलता येतो ओके. नक्की आणि त्याचा इफेक्ट येतो. हे ओके. पण प्रूव्हन आहे. येस. ओके. आणि ज्या व्यक्तीच्या नावावर ते घर आहे त्यांच्या नंबरशी फ्लॅट क्रमांक असायला मॅच पाहिजे, व्हायला मॅच पाहिजे. व्हायला पाहिजे. म्हणजे जो कर्ता आहे हं. मेनली घराचा मेन सगळ्यांशी तर मॅच होऊ शकत नाही नाही होऊ एकच नंबर. शकत. तर बरोबर. त्या केसमध्ये तो बघायला पाहिजे. असं आहे. बरोबर. सो घर बदलायची गरज नाहीये. त्याच्यात येस. थोडेफार बदल केले, की घर तुम्हाला शुभ असं इफेक्ट नक्कीच ठरेल. देतच. बिलकुल. येस. सो डॉक्टर अशी बरीच लोकं आहेत ज्यांना स्लीप डिसऑर्डर्स आहेत. इन्सोम्निया असू शकेल, अँक्झायटी असेल किंवा इतर काही. तर अशा लोकांना न्यूमरॉलॉजिकली आणि कलर न्यूमरॉलॉजी या दोन्हीचा वापर करून काही फरक पडू शकतो का? म्हणजे रंगांचा वापर करून बेडरूममध्ये, चादरीमध्ये, पडद्यांमध्ये त्यांच्या झोपेच्या इश्यूजचा काही आपल्याला त्याच्यावरती सोल्युशन्स काढता येतात का? 100% काढता येतात. जसं आजकाल जे चिल्ड्रनचे रूम फार रंगबिरंगी बनवतात, हं. ते बनवायला नाही पाहिजे. बरं. मेनली बेडरूममध्ये तर डार्क कलर नसावेत. रेड वगैरे जे असतात किंवा डार्क ब्लू, डार्क ग्रीन, ब्लॅक. ब्लॅक कलर नसावेत. अगेन त्याची डायरेक्शन महत्त्वाची आहे, बेडरूम कोणत्या डायरेक्शनला आहे. ओके. पण सहसा युनिव्हर्सल ॲक्सेप्टेड कलर आहे लाईट ग्रे, म्हणजे व्हाईटिश आणि क्रीम कलर तो असावा भिंतींचा. दुसरी गोष्ट मी नेहमी सांगतो, की लहान मुलं जिथं झोपतात, हं. काही लहान मुलांना हा त्रास असतो, की ते झोपेत दचकून उठतात वगैरे. हं. तर हो. अशा केसमध्ये त्यांच्या उशीच्या खाली आपण फिटकरी ठेवू शकतो. आलम जे आहे ते. ओके. आणि त्या व्यतिरिक्त मोठ्या लोकांना मेनली नंबर 5ला झोप कमी येते. तर अशा वेळेस त्यांच्या केसमध्ये मॅम एकदम सिंपल उपाय असतो, की जी आपली ही असते ना, पिवळ्या मोहऱ्या ज्या असतात, हं. त्याचा एक पॅकेटमध्ये त्यांच्या उशीच्या खाली ठेवता येतं. आणि सगळ्यात लाईफटाईम प्रूव्हन उपाय आहे, एक ॲमेथिस्ट म्हणून ब्रेसलेट हो. येतो ब्ल्यू कलरचा. हो. तो तुमच्या उशीच्या खाली ठेवायचा आणि त्यामुळे एकदम चांगली झोप येते. आणि सहसा एक स्विचवर्ड पण असतो, म्हणजे सोमवती माताचा सोमा म्हणून. बरं. तो जर तुम्ही चॅन्ट केला झोपताना तरी झोप लागते मॅम. सर्जरीची डेट एखाद्या रुग्णाला निवडायची असेल ऑपरेशनची, तर ती सुद्धा आपण अंकशास्त्राच्या अनुसार निवडली, तर ती सक्सेसफुल होण्याचे चान्सेस जास्त असतात का? मेनली मी हे सी सेक्शनच्या वेळेस तर फार यूज करतो, म्हणजे प्रॉपर डेट वगैरे, म्हणजे ज्या महिला प्रसूतीला जाणार आहेत. परंतु लॉजिकली सायन्सच्या भाषेत जर एमर्जन्सी आहे तर देर इज नो डेट, नथिंग. त्यात काहीच करता येत नाही. बिलकुल. परंतु एमर्जन्सीमध्ये तर जर तुम्हाला एखादी सर्जरी अशी आहे की जी तुम्ही टाईम बाउंड हं, म्हणजे नाही आहे, कधी हं, करू शकता, तर सहसा त्या व्यक्तीला जो चांगला अंक व्हायब्रेट होतो त्या दिवशी करावा. सहसा मी असं म्हणतो की एक राहुकाल नावाचा प्रकार असतो, परत हं, अंधश्रद्धा नाही, तो बघायचा आणि तो सोडून दुसऱ्या वेळेस इफ यू एंटर इन द हॉस्पिटल, तर हं. तुम्ही जास्त वेळेस त्या हॉस्पिटलमध्ये राहणार नाही, परत लवकर याल. तर ओके. तो एक फॉलो करायचा. आणि सहसा राहूचा जिथे हे असतो, म्हणजे 4, 13, 22 आणि 31 या तारखा जर अवॉइड केल्यात ओव्हरऑल सगळ्यांसाठी, तर हं. त्या जास्त चांगल्या आहेत. बरं. अशा. आजकाल नवीन माता-पिता बाळाचा जन्म होण्याआधीच हां. नावांची मोठी यादी तयार करून ठेवतात. पण बाळाच्या नावाची जन्माची तारीख आणि वेळ निश्चित झाल्यावर त्यांचं नाव अंकशास्त्रानुसार ठेवल्याने त्याच्या आरोग्यावर, भविष्यावर काय सकारात्मक परिणाम होतो?
मागे एक ते चटोरी म्हणून एक यूट्यूबर आहेत, त्या म्हणजे चांगलं कुकिंगवर हे करतात. ओके. तर त्यांच्या मुलाची डेथ झाली, ॲक्सिडेंटल डेथ. त्याच्या नावाचा अक्षर चुकीचा होता, टोटल चुकीची होती अँड एव्हरीथिंग वॉज एक्झॅक्टली अपोजिट. बापरे! नेम सेम विथ द आता केतन अगरवाल. त्याची नावाची टोटल चुकीची, डेट चुकीची, एव्हरीथिंग म्हणजे मिसमॅच होता. जेव्हा पण तुमच्या नावाचा पहिला अक्षर चुकतो नवीन बाळाच्या केसमध्ये, तर तिथं त्याच्या आयुष्यात स्ट्रगल लहानपणापासून चालू होतात. आणि सी सेक्शनमध्ये तर आपल्याला स्कोप आहे की आपण त्याचं नशीब बदलू हं, शकतो. मी तर वैदिक ज्योतिष आणि न्यूमरॉलॉजी वापरून तारीख काढून देतो, मुहूर्त काढून देतो. हं, पण त्यापेक्षाही महत्त्वाचं आहे, आता नॉर्मल डिलिव्हरी होत असेल समजा, हं. तर तिथं तर वेळ आपल्या हातात नाही हातात आहे. नाहीये. तर त्याचा नावाचा पहिला अक्षर जर चांगला ठेवला, हं, तर आपण आज लाखो रुपये डिलिव्हरीसाठी खर्च करतोय. हं. आईचं आरोग्य आहे, मुलाचं भविष्य आहे. जर सुरुवातपासून तो चांगला व्हायब्रेट झाला तर फार चांगलं. ओके. त्यातल्या त्यात आता आमचा त्रास जास्त आहे, की YouTubeवर एवढे व्हिडिओज आलेले आहेत. ते आईच मला सांगते, "हा एवढ्या अक्षरावर येतो, तेवढ्या." म्हटलं, "मी 15 वर्ष मग टाईमपासच केलाय. तुम्हीच न्यूमरॉलॉजिस्ट आहात." तर तो चांगल्या याच्यावर जर आणला, तर फार चांगला. आणि एक हट्ट असतो आजकाल पॅरेंट्सचा, की हं, कुंडलीनुसार हा शब्द निघालाय आणि न्यूमरॉलॉजीनुसार हा आम्ही कोणता ठेवावा. हं. तर मी म्हणतो की कुंडलीचा शब्द टाळता आला तर चालेल, कारण तुमचा स्वभाव न्यूमरॉलॉजीनुसार मॅच व्हायला पाहिजे. आणि ओके. बऱ्याचशा वेळेस एक थोडंसं डेप्थमध्ये सांगितलं तर कधी कधी आपण आजकाल कलियुगमध्ये आहोत, म्हणजे हे अगेन अंधश्रद्धा असू शकते. ब्लॅक मॅजिक वगैरे तुमच्या जन्मनावाने जास्त लवकर होतो असं हो. म्हणतात. तर त्यामुळे तुमचं जन्मनाव उलट कोणाला कळायलाच नाही पाहिजे, जन्माचा अक्षर अच्छा. लॉजिकली. तर जो न्यूमरॉलॉजिकली तुमचा चांगला व्हायब्रेट होतो, त्या नावावर तुम्ही ठेवायला पाहिजे. आणि प्रत्येकाने म्हणजे कोणाकडूनही करून घ्या, एक चांगल्या नावाची स्टार्ट. मी बऱ्याचशा वेळेस बघा आता क्रिकेटमध्ये आपला हा आहे, एक क्रिकेटच्या जर्सी वापरतात. तर मला फार आवडतो हा विकेट कीपर बॅट्समॅन. पण तो चुकीची जर्सी आणि हे करतो, त्याच्या करिअरमध्ये जेवढ्या अप अँड डाऊन आलेल्या आहेत, तेवढ्या कोणाच्याच आलेल्या नाही आहेत. पंत, पंत, जर्सी नंबर. ऋषभ पंत, ऋषभ ऋषभ पंत. हां, पंत. तो बोललाच ऋषभ हां, पंत. तर त्याचा ऋषभ पंत ॲक्सिडेंटही झाला ॲक्सिडेंटही होता झाला. आणि म्हणजे मी तर, भरपूर मला जर कोणी त्यांच्यापर्यंत मेसेज पोहोचवत हो. असेल, ऋषभ पंत जर हां. तुम्ही आमचा हा व्हिडिओ बघत असाल, तर तर हा मेसेज खास करून डॉक्टरांकडनं तुमच्याकडे सल्ला. चला. आणि त्यांची म्हणजे जर्सी नंबर झाला, त्याच्या नावाची स्पेलिंग सगळी एन-टी आहेत विरुद्ध. अरे देवा! म्हणजे बघा. एवढा टॅलेंटेड क्रिकेट प्लेयर, म्हणजे मी असं समजेल सगळ्यात टॅलेंटेड विकेट कीपर बॅट्समन आहे तो. पण तो आयुष्यात जेवढे अप अँड डाउन, इन आउट हम्म. झाले ते कोणाचेच झाले. तर एवढं महत्त्व तुमच्या नावाला असतं, नावाच्या बापरे! पहिल्या अक्षरात. बापरे! येस. तर डॉक्टर, एक अगदी गमतीशीर प्रश्न आहे, की लहान मुलांचे आई-बाबांबरोबर होणारे काही मतभेद असतील किंवा अभ्यासात लक्ष न लागणे, अभ्यास करायला न आवडणे, यामागे देखील आपण मूल्यांकाचा किंवा भाग्यांकाचा काही जोडणी, संबंध लावू शकतो का? म्हणजे समजा अभ्यासाची खोली किंवा टेबल हे कोणत्या अंकावर, कोणत्या दिशेला वगैरे असायला पाहिजे, असं काही केलं तर त्यांचं जरा लक्ष लागू शकतं का अभ्यासात? हे उपाय मी बऱ्याचशा मुलांना दिले आणि प्रत्येक आई हा प्रॉब्लेम सध्या फेस करते. हं, पप्पांना तर काही नसतं, ते आईवर सोडून मोकळे होतात. मार्क चांगले आले तर माझा मुलगा आहे, कमी आले तर हं. तुझ्यामुळे आलेले आहेत. तर मी एक दोन उपाय सांगतो, की साधारणतः नॉर्थ ईस्ट किंवा नॉर्थ कॉर्नरमध्ये अभ्यासाची खोली किंवा डायरेक्शन असावं. ओके. आणि त्या मुलांना नेहमी त्यांच्या टेबलवर जिथं ते अभ्यास करतात, खाण्याचे पदार्थ, चहा वगैरे हे लाड नाही पुरवायचे. फक्त पुस्तक आणि क्लीन ठेवा. ती सरस्वतीची जागा आहे. बरोबर. आणि एक ग्रीन कलरची पाण्याची बॉटल नेहमी ठेवायची. बरं. आणि त्याच्यामुळे ती एनर्जी ग्रास्पिंग त्यांची वाढते. अँड अच्छा. इट वर्क्स व्हेरी वेल. असं. बरं. आणि हं. पालकांबरोबर जे मतभेद हां, होतात ते कमी कसे पालकांबरोबर करायचे? आम्ही तर असं म्हणतो, की आम्ही चेक करतो आई आणि वडील दोघांपैकी कोण एकदम विरुद्ध आहे आणि कोण कम्पॅटेबल आहे. ओके. तर त्याला म्हणतो, की तुमचा संवाद जास्त पाहिजे त्या मुलांना. बरं. आणि मॅम माझ्याकडे तर काही अशा टेक्निक आहेत, की मुलं पालकांचं ऐकायला सुरुवात होतात. हां. म्हणजे तसे उपाय देता येतात आपल्याला, ती अरे मुलं वाह! ऐकतात. अरे वाह! तर तेवढा जास्त फरक पडतो. अगेन काही जण यांना अंधश्रद्धा म्हणतील, पण तो आजच्या पॅरेंट्सचा सगळ्यात मोठा चॅलेंज आहे. जेन इज नॉट अंडर कंट्रोल. कारण बरोबर. ही सगळी 2000च्या नंतरची मॉडेल आहेत. म्हणजे चंद्राचा यांच्यावर हं. फार जास्त मूड स्विंग्स आहेत या मुलांचे. ओके. तर त्यांना जर चांगलं हे करता आलं तर नक्की फरक पडतो. येस. आता सामान्य माणसांसाठी प्रश्न आहे, फक्त पालकांसाठी किंवा लहान मुलांसाठी नाही. तर सामान्य माणसांनी, प्रत्येकाने जर सकाळी दररोज उठून दिवसाची सुरुवात पॉझिटिव्ह त्यांना करायची असेल, तर अंकशास्त्राच्या कोणत्या छोट्या किंवा सोप्या नियमांचं पालन त्यांनी करायला पाहिजे? एकदम सिंपल नियम तर हा आहे मॅम, की मी एक आहे ना, आपले जुने राजे महाराजे काय करायचे, की शगुन अपशकुन मानायचे. कोणाचा चेहरा बघितला बापरे! किंवा काय हो, केलं हां, हो, म्हणजे ते क्रिएट करायचे हो. युद्धाला जाताना.
तर माझे काही स्वतःचे प्रूव्हन असे तोटके आहेत. हं. आपण आपल्या चॅनलवर सगळी लोकं आहेत म्हणून मी तुम्हाला म्हणजे त्याचा फरक पडतो. प्लीज. अलार्म क्लॉकने जेवढी लोकं उठतात ना, हां. त्यांना मी सांगतो म्हणजे फार हसतील लोकं बट व्हेरी यू यू अल्सो फॉलो आणि तुम्हाला त्याचा इम्पॅक्ट दिसेल. मला बघायला तर आवडेल. साधारणतः आपली जी अलार्मची जी बेल असते ना, ती देवळातल्या घंटा जो असतो त्याची किंवा शंखाच्या आवाजाची ठेवा. तो जर आवाज आपल्या कानावर पडला सकाळी हं. पहिल्यांदा, तर डेफिनेटली दॅट इज अ गुड बिगिनिंग. चांगला सुमधुर चांगला स्वर. असतो. दुसरं असतं आपल्या घराचा झाडू. जुनी लोकं काय म्हणायची, घराचा जो झाडू असतो तो लपवून ठेवायचा, तुमची लक्ष्मी लपून राहते. पण त्याचा एक दुसरा यूज असा असतो, तुम्ही रात्री झोपताना तुमच्या समोर ठेवा, सकाळी उठल्यानंतर तो पहिले दिसायला पाहिजे. हो. सो दॅट इज गुड फॉर अट्रॅक्टिंग मनी. आणि मी किती हजार लोकांवर हा प्रयोग केलाय. म्हणजे माझ्याकडे एवढे फीडबॅक आहेत त्याचे, मी तुम्ही स्वतः सकाळी वापरतो. उठल्या-उठल्या झाडूकडे बघितलं झाडू तर दिसायला पाहिजे. लक्ष्मी येणार घरात. लक्ष्मी जाणार तर नाही कमीत कमी. ओके. म्हणजे खर्च वाढणार नाहीत, बट मला तरी फार फायदा झालाय म्हणून मी पब्लिकली सांगतोय तो उपाय. अच्छा. आणि तिसरं एक असतं नाडी चेक करूनच हो. जमिनीवर पाय ठेवायचा. महिन्यात 4-5 दिवस तुमच्या दोन्ही नाड्या इक्वल चालतात. ओके. त्या दिवशी जर तुम्ही जमिनीवर पाय ठेवलात, तो दिवस पनौती दिवस असतो. म्हणजे आज हो. आपण म्हणतो आज दिवस फार खराब गेला. हो. तर एक 2 मिनिट अनुलोम-विलोम करून एका नाडीवर शिफ्ट व्हायचं. तोच पाय जमिनीवर ठेवा बरं. आणि चालत की घराच्या मध्यभागी नमस्कार करा. ज्या घरामध्ये तुळस उगत असते, तुळस म्हणजे चांगली वाढते, त्या घरात कधीच दारिद्र्य येत नाही. तुमच्या घरी तुळशी असायला पाहिजे. हो. देवघरात लाल कपडा असेल तर तो काढून टाका, तो चांगला अच्छा. नसतो. मॅक्सिमम घरात नॉर्थ ईस्टमध्ये देऊळ असतं. हं. बऱ्याचशा देवाच्या मूर्त्या वेगवेगळ्या, एकाच देवाच्या बऱ्याचशा मूर्त्या असतात, हो. त्या नसाव्यात. बरं. नंतर तुमच्या घरी जो पहिली हे अन्नाचं जे काही शिजतं किंवा बनतं, ते मुक्या प्राण्यांना पहिले द्या. तर या बेसिक गोष्टी जरी घरात केल्यात, तर तुम्हाला हं. नवनीत बांधणीची पण गरज नाहीये. तुम्ही तुमचं आयुष्य बदलू शकता. ओके. आपण बिझनेस साठी खूप लोकांना मार्गदर्शन दिलेलं आहे, की बिझनेसमध्ये लोकांनी काय-काय करावं. पण भरपूर लोकं नोकरी करतात. तर अशा वेळेला बरीच वर्ष एकाच नोकरीमध्ये काम करणारी लोकं आहेत, ज्यांना प्रमोशन मिळत नाहीये, त्यांची सॅलरी वाढत नाहीये. अशा लोकांना बरं ते मेहनतही करतायत. असं नाहीये, की नुसते येऊन ऑफिसात हाजरी लावतायत. पण मेहनतही करतायत, प्रामाणिक आहेत. पण तरीही त्यांना पैशात अ, अ, वाढ मिळत नाही किंवा यश मिळत नाही किंवा प्रमोशनमध्ये सॅलरी वाढत नाहीये. तर अशा लोकांनी काय वेगळं करावं, की त्यांचा मनी फ्लो हा वाढावा? मग आजकाल आहे ना, मला फार कॉमन प्रश्न लोकं विचारतात, की आमच्याकडे पैसाच टिकत नाही. हं. ॲक्चुअली हा फार सिली क्वेश्चन आहे. तुम्ही ई-एम-आय वाढवून ठेवलेले आहेत. बरोबर आहे. तुमच्या गरजा वाढलेल्या आहेत आणि इन्फ्लो लिमिटेड आहे. तर पैसा ॲब्सोल्युटली. टिकणारच नाही आहे. हं. आपल्या गरजा वाढलेल्या आहेत, सगळ्याच गोष्टी आहेत. तर लॉजिकली मी असं म्हणतो, की तुमच्या घरी पैसा रिटेन व्हावा. हं. त्यासाठी काही एकदम सिंपल उपाय तर घरचा क्लीनलीनेस वगैरे असतो. परंतु मी एक हा उपाय बऱ्याचशा वर्षापासून यूज करतो. ओके. याला एक मनी हे म्हणतो आम्ही, परफ्यूम म्हणतो किंवा हा तुम्ही बाजारातून पण घेऊ शकता. माझ्याकडे वगैरे नाही. याला जन्नतुल फिरदौस म्हणतात. जन्नतुल फिरदौस फिरदौस. असं नाव अच्छा. आहे याचं. हां. अच्छा. आणि ॲक्चुअलमध्ये काय होतं, बरेचसे जण म्हणतात, "इथं हा नंबर लिहा, इथं हा नंबर लिहा, नशीब बदलेल." उलट आपण हात खराब करतोय. शुक्राच्या ठिकाणी काय लिहितोय म्हणजे शुक्र खराब झाला. तर हं. लॉजिकली शुक्रला ॲक्टिव्ह करायचं तिथं परफ्यूम पाहिजे. तर मी अच्छा. बऱ्याचशा वेळेस त्यांना सांगतो, की हा जो परफ्यूम आहे, तो तुम्ही कुठूनही घ्या. याला असं लावायचं असतं डेली. हा आपला परत श्रद्धेचा भाग अगेन हां, असं काहीच नाही. आणि याचा जो यूज आहे, तो एक आपला लक्ष्मीचा मंत्र असतो, श्रीम, श्रीम, श्रीम. हा बोलत दररोज मॉर्निंगमध्ये जर तुम्ही फक्त इथं हे केलात, तरी दॅट इज बेनिफिशियल. आणि दुसरं एक फार महत्त्वाचं असतं ऑफिस पॉलिटिक्स. हो. म्हणजे हे लोकं फार बेचारे म्हणजे एखादं भयंकर गव्हर्नमेंट त्रास आहे. डिपार्टमेंटमध्ये तर सगळ्याच्या. भयंकर. मी नेहमी सांगतो, की तुम्ही घरून निघताना हिरवी इलायची जी आहे, हं. ती जर खाऊन निघालात, द चान्सेस आर की तुम्हाला कमी त्रास होईल. ओह! तर एवढे सिंपल हे करता येतात आणि अबाउट प्रमोशन पण बरेचसे उपाय आहेत. बट अगेन पॉडकास्टच्या माध्यमातून हेच सांगतोय, की मेहनत पहिले गरजेचं आहे आणि नक्कीच या पण गोष्टीचा ते सगळं इम्पॅक्ट. करूनही जर मिळत नसेल विविध कारणांमुळे. मग मला भेटायला सांगा. बिलकुल. सगळ्याच प्रश्नांची उत्तरं इथे पॉडकास्टमध्ये मिळाली, तर काय उपयोग ना? येस, येस. अ, नाही म्हणजे नाव, सिग्नेचर हां, म्हणजे सगळ्या ती गोष्टी पर्सनल खूप कस्टमाइज्ड आणि खूप इंडिव्हिज्युअल प्रश्न आहेत. ही येस. जेनेरिक प्लॅटफॉर्मवरती सगळ्यांना लागू होतील अशा उत्तरांनी तर आपण नक्कीच हा एपिसोड भरून टाकलेला आहे. पण या व्यतिरिक्त जर का तुम्हाला वैयक्तिक प्रश्न असतील तर डॉक्टर ऑफकोर्स अवेलेबल आहेत. एक जेनेरिक प्रश्न मला अजून विचारायला आवडेल जो की आमच्या क्षेत्राशी निगडीत आहे. कला, चित्रपट, ग्लॅमर, मीडिया, क्रिएटिव्ह आर्टिस्ट्स यांच्यासाठी कुठले अंक सगळ्यात जास्त भाग्यवान असतात किंवा त्याची केमिस्ट्री चांगली जुळते आणि
काही असे कलाकार आहेत जे परत खूप स्ट्रगल करतायत, वर्षानुवर्ष त्यांची मेहनत चालू आहे, पण त्यांना यश मिळत नाहीये, प्रसिद्धी मिळत नाहीये. तर त्यांनी कुठल्या अंकांचा सहारा घ्यावा? मग माझा जेवढा एक 100-125 सक्सेसफुल सेलिब्रिटी आणि 50 फेल्युअर सेलिब्रिटीचा जो स्टडी सांगतो, हं, त्यामध्ये तुमच्या पूर्ण बॉलिवूडमध्ये 3 नंबर फार महत्त्वाचे आहेत. ॲक्चुअली ॲक्टिंग इज व्हॉट इमोशन म्हणजे राइट. नंबर 2. ठीक आहे. सेकंड इज व्हॉट इट्स अ ग्लॅमर. हं, नंबर 6 म्हणजे त्यात इमोशन नंतर ग्लॅमर आणि नंबर 7 सगळ्यात महत्त्वाचा, की तुम्हाला जे रोल्स मिळतात, ज्या बॅनरमध्ये तुम्ही झळकतात ते मोठे मिळायला पाहिजे. ओके. तर जेवढे पण बॉलिवूडमध्ये असतील किंवा तुमच्या इंडस्ट्रीमध्ये कुठं ना कुठं तुम्ही कोणाचाही जर न्यूमरोलॉजिकल डेट ऑफ बर्थ त्यांची चेक केली, डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली 2, 6 किंवा 7 हे तिन्ही नंबर येतात. ओके. त्यातल्या त्यात 6 काय म्हणतो म्हणजे 6 नंबर ॲक्टिव्ह कसा असतो, की तुम्ही कधी दारिद्र्य चिंतन करू नये आणि ऑल्वेज एकदम तयार होऊन म्हणजे स्वतःची पर्सनॅलिटी अशी ठेवा, की प्रत्येकाला वाटायला पाहिजे, की आता तुम्ही कुठेतरी पार्टीला जातात. दॅट इज नंबर 6. नंबर 7 असतो मॅम, सहसा तुम्ही बघता, की मुंबईमध्ये सगळ्यात जास्त सिद्धिविनायकला का मानतात? तो गणपती जो आहे, केतूचा कारक नंबर 7 किंवा चांदीच्या गोष्टी तुमच्याकडे पाण्यात किंवा आणि 2 नंबर असतो. सहसा ज्यांना इंडस्ट्रीमध्ये मोठं यायचं त्यांनी पाणी वेस्ट करू नये. म्हणजे थोडा एक्झॅक्टली तो 2 नंबर चंद्रमाचा आहे. ओके. तर 2, 6 आणि 7 हे नंबर जर डायरेक्टली, इनडायरेक्टली तुमच्या आयुष्यात उपायातून किंवा इनबॉर्न जसं आता शाहरुख खान 2 अँड 7चा कॉम्बिनेशन हं. आहे. एक एक्झाम्पल राजेश खन्ना 2 अँड 7 होते. तर त्यामुळे ऑटोमॅटिकली तुम्हाला ते व्हायब्रेशन्स मिळतात. यापैकी कोणते तरी नंबर पाहिजेत फॉर ओके. सक्सेस. आणि मी बऱ्याच वेळेस सांगतो, की तुमच्या इंडस्ट्रीमधली लोकं येतात ॲक्टिंगसाठी आलेले हं, आणि त्यांच्याकडे तो नंबर नसतो, पण 3 नंबर असतो. तर मी हं, त्याला म्हणतो, "यू आर गुड इन द प्रोडक्शन, डिरेक्शन, हं, टेक्निकल किंवा लिरिक्समध्ये जा. हं. दॅट विल बी बेटर." ओके. असं. शेअर मार्केटबद्दल बोलूया. शेअर मार्केट किंवा लॉटरी, सट्टा बाजार इथे अंकशास्त्रांचा किती फायदा होऊ शकतो? भारतातल्या 2 मोठ्या शेअरच्या फर्म्स आहेत. त्यांच्या मी 100 मोठे पोर्टफोलिओचा अभ्यास केला. बरं. आणि त्या बेसिसवर शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग असतात वेगवेगळ्या म्हणजे इंट्राडे असतो, स्कॅल्पिंग असतं, नंतर F&O वगैरे असतो. तर हं. कोणत्या नंबरनी कोणतं करू नये, हे आपल्याकडे डिटेल बेस ओके, आहे. ओके. पण त्यातल्या त्यात मुलांक 4 वाल्यांनी कधी F&O करू नये. ते 3 दिवस 10,000 कमवतील, चौथ्या दिवशी 50,000 टाकून बापरे! येतील. तर असा रिसर्च बेस आहे आणि काही नंबर असे असतात, की त्यांनी कुठेही पैसा टाकला, की तो डबल होतो. तर दॅट इज 3 अँड 5चा कॉम्बिनेशन असतो बऱ्याचशा केसमध्ये. ओके. तर तिथं पैसे मिळतात. मग परत लोकं विचारतात क्रिप्टोमध्ये पैसे हं. टाकायचे आहेत. काही जणांना असतं फॉरेक्स ट्रेडिंग करायची आहे, तर त्याचा नंबर 7 आहे. गोल्डचा नंबर 3 आहे. ओके. तर असे तुमच्या नंबरवर जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट केली, हं. तर ती लॉटरी नाही आहे. तुम्ही त्या नंबरला व्हायब्रेट केलात. ओह! अशा प्रकारे तो काम 9 करतो. नंबरनी कुठेच इन्व्हेस्ट करू 9 नये का मग? नंबरने सगळ्या ठिकाणी करू शकतो. पण तो 9चा एक सांगतो. आपल्या भारतातले सगळ्यात बिग बुल मानलं जातं. आपण त्यांचा नंबर 9 होता अँड त्यांनी जे म्हणजे टायटनमध्ये जे पैसा सगळा वाढवला. टायटन कंपनीत इन्व्हेस्ट करून 5,000 करोड समथिंग. तर 9 नंबरवाल्यांनी लाँग टर्म इन्व्हेस्टमेंट करायची. म्हणजे तुम्हाला ओके, आज जर एखादा शेअर वाटतोय, उलट तर 9 वाल्या एवढा फायदा शेअर मार्केटमध्ये कोणालाच होत नाही. पण त्यांनी इंट्राडे करू नये. ओके. एकदा आज एक शेअर शॉर्ट घेतला, टर्म नाही. हं, 5 वर्ष विसरून जावा. हं. तुमच्या पेन्शनची पण गरज पडणार नाही ओके. आयुष्याची. धिस इज नंबर 9. सो लाँग असं टर्म. लाँग टर्म. आपण आता लव्ह मॅरेजेस किंवा प्रेम संबंधांबद्दल बोलूयात. लव्ह रिलेशनशिप्सबद्दल बिफोर मॅरेज. हं. जन्मतारखेवरून एखादं नातं हां. हे लग्नापर्यंत टिकेल की नाही, हे पण ओळखता येतं का? 100% ओळखता येतं आणि याचे प्रश्न बरेचसे जण विचारायला येतात आणि जेन तर नो डाऊट त्यांच्या चॉईसेस पण मिनिटा-मिनिटाला बदलतात. तर तो नक्कीच सांगतो आम्ही, की हा नंबर तुझ्यासाठी कम्फर्टेबल आहे ओके. आणि मेनली काय होतं, की मी तर माझं एक असं मानणं आहे, की अपोझिटवालेच लोकं एकमेकांना जास्त भेटतात. ऑफ कोर्स. कारण ती एनर्जी अट्रॅक्ट हो, करते, अपोझिट एनर्जी. हो. तर ॲटलीस्ट लग्नाचा जोपर्यंत प्रश्न येतो म्हणजे लव्ह मॅरेज म्हणजे आपण म्हणतो, की मी एक नेहमी बऱ्याचशा वेळेस हिंदीमध्ये म्हणायचो, की म्हणजे मराठीत सांगायचं झालं तर गुण मिळाले तर लग्न होतं आणि दुर्गुण मिळालं तर मैत्री होते. तर ते नाईस. नंबर्सनुसार हं, तुम्हाला काय की तो लव्ह मॅरेजमध्ये तो म्हणजे लग्नापर्यंत जाईल का नाही, हं. तो कळत असतो. का ती मैत्री म्हणून टिकून राहील येस, आयुष्यभर. येस, येस. वाह! आणि लग्नानंतर बऱ्याचदा जोडप्यांमध्ये विनाकारणही वाद होतात, इगो हं. क्लॅशेस होतात. नवऱ्याचा बायकोचा मूलांक कोणता असेल, तर त्यांच्यात सर्वाधिक वाद होणार आणि त्याच्यावर मग तोडगा काय असतो? बऱ्याचशा वेळेस आपण एनिमी नंबर म्हणतो म्हणजे 1 अँड 8 आता सिया अँड केतन इज द एक्झाम्पल. 2 अँड 9 आहे. हं, 2 आणि 9, 2 आणि 4.
देन 3 अँड 6 आहे. ओके. नंतर 4च्या बाबतीत बरेचसे आहेत, म्हणून 4 नंबरला आपण डेंजर समजतो. हो. 4, 9 आपण आहे, याच्याबद्दल 4, 2 आहे. बोललो. 5ला सहसा 9 नंबर फक्त एक त्रासदायक. 5ला 9, 5ला 7 जमत नाही. 6ला परत 3 नंबर आहे, 8 नंबर आहे. 7 ज्यांच्या ग्रीडमध्ये 7 नंबर बऱ्याचशा वेळेस असतं त्यांची नाते टिकत नाहीत. हं. स्टॅबिलिटी नसते. ओके. 8 नंबरवाला जर नवरा किंवा बायको आहे त्यांना खोटं बोललेलं सहन होत नाही म्हणून भांडण होतात. हं. 9 नंबर जास्त असेल ग्रीडमध्ये 9 त्यांच्या आजारावर त्यांनी हेल्थवर लक्ष द्यावं आणि हं. त्यांचं बोलणं खरं असतं पण समोरच्याला नेहमीच तो कळत नाही. लागतं. तर दॅट इज नंबर 9. तर करेक्ट. 9ला 4 जमत नाही म्हणून करेक्ट. लाईक पण दॅट इट. तोडगा काय आहे? तोडगा असतो यांना, एकतर लग्न झालं नसेल तर लग्नाची तारीख आणि दुसरं मॅम घरामध्ये काही गोष्टी आपण डे टू डे लाईफमध्ये केल्यात. मी बऱ्याच वेळेस म्हणतो अपार्ट फ्रॉम न्यूमरॉलॉजी तुम्ही सगळ्यांनी ती पुस्तक वाच. मेन आर फ्रॉम मार्स, वुमन आर फ्रॉम विमेन आर व्हेनस. फ्रॉम व्हीनस. तर ती पुस्तकातल्या बऱ्याचशा गोष्टी दिलेल्या आहेत. बट ॲक्च्युली मॅडम मी बरेचसे डिव्होर्सेस वाचवलेले आहेत. उपायाने ते शक्य आहे. मेनली एक सोपा उपाय जर सांगायचं झालं, बेडरूममध्ये नवऱ्याच्या लेफ्ट साईडला बायकोने झोपायला पाहिजे. दिस इज द बेसिक रेमेडी हं. सगळ्या कपलनी. आणि त्यांच्या बेडरूममध्ये नेहमी गुलाबाचा परफ्यूम असावा. तर ॲटलिस्ट तो नातं टिकतो. ओके. येस. बाकी लग्न परत करा, तारीख हां, हे ते पण पण असे आहे. आपण लास्ट टाइम बोललो येस, होतो. येस. ते काही केलेलं असे आहे. तोडगे आहेत. शेवटचा प्रश्न आहे डॉक्टर आजच्या या एपिसोड पुरता, की ज्या लोकांकडे अचूक जन्मतारीख किंवा त्यांची जन्मवेळ उपलब्ध नाहीये, अशा लोकांनी स्वतःचं नशीब अ, चमकवण्यासाठी किंवा बदलायसाठी काय करायला पाहिजे? अंकशास्त्राचा कसा त्यांना उपयोग होऊ शकतो, जर का त्यांना त्यांची डेटच माहिती नसेल तर? मॅम मी स्वतःला फार परमेश्वराचं म्हणजे फॉर्च्युनेट समजतो, की मला देवाने ही विद्या दिली आहे, की मी रमलच्या माध्यमातून जगातल्या कमीत कमी 100 लोकांच्या डेट ऑफ बर्थ करेक्ट काढलेल्या आहेत. ओके. मी एखादी डेट काढली तर ती खरीच आहे हे कशावरून त्यांनी मान्य करावं, तर मग मी त्यांना इव्हेंट सांगितले त्यांच्या आयुष्याचे. ओके. वेळ पण काढून दिली. कालच एक फार अब्जोदेश एक माझ्याकडे आले होते. त्यांची डेट पण माहीत नव्हती, वेळ पण माहीत नव्हती. दोन्ही काढल्यात. एक बापरे! 1.5 तास लागला त्याला काढायला मला. म्हणजे बॉलिवूडमधून पण 2 जणांच्या काढलेल्या आहेत. आणि ती डेट आणि टाईम काढता येतं, त्यानुसार त्यांना बाकीच्या गोष्टी प्लॅन करता येतात. पण समजा हे पण नाही हं. काढलं रमलने, तरी त्यांच्या नावाचे व्हायब्रेशनवरून, एखाद्या व्यक्तीच्या फक्त नावावरून कमीत कमी त्याच्याबद्दल 20 ते 25 गोष्टी कळतात. मी ॲस्ट्रो सिग्नेचर ओळखतो. म्हणजे सहीच्या हं. तुमचे जे अक्षर तुम्ही जसं बनवतात सही, हं. तुमचे होणारे ॲक्सिडेंट, तुमचे लोन्स, तुमचे जे काही प्रॉब्लेम आहेत ते कळतात आणि त्याच्यावरून प्रॉब्लेम सॉल्व्ह करता येतात नावाचे व्हायब्रेशन्स बदलून. म्हणजे जन्मतारीख पण माहीत नसेल, हं. तरी आपल्याला नशीब बदलता येतो. बरं. नक्कीच, म्हणजे गेलेली वेळ आपल्या हातात नसली, तरी फ्युचरची वेळ तुम्ही ठरवू शकता आणि नक्कीच. त्याच्यासाठी तुम्ही एक यंत्रही बनवलंय. येस. तर मॅम ॲक्चुअलमध्ये काय केलं मी आहे ना, थोडासा माझा भाग्यांक 7 असल्यामुळे मी रिसर्चवाला माणूस आहे बरं. आणि स्पिरिच्युअलिटी सगळ्यात हाय लेवलवर असते. आम्ही काय केलं, की आता प्रत्येकजण नवनीत बांधणीपर्यंत पोहोचू शकत नाही किंवा हे नाही. तर मी एक प्रयोग काय केला मॅम, मागच्या 5 वर्षापासून माझा इन्कम टॅक्स जवळ-जवळ 4 पट वाढलाय जो मी भरतोय. तर मी तेव्हा काय केलं होतं ते बघितलं. तर मी एका दिवशी चुकीने एक मॅग्नेट माझ्या पर्समध्ये ठेवला होता, अच्छा. वॉलेटमध्ये. आणि तो दिवस आहे आणि आजचा दिवस आहे, बँक अकाउंट किंवा हे खाली राहत नाही. मॅग्नेट हो. म्हणतो आपण. तर आपण त्याला थोडं आणखी प्रॉपर बनवलं. त्यात एक मनी सिम्बॉल असतं 708 म्हणून असतो आणि झिबू कॉइन आणि झिबू सिम्बॉल आणि हा एक असा यंत्र काढलेला आहे. तर हा आपण आत्ता जेव्हा लॉन्च केला ना, त्यावेळेस मी कधी कोणती गोष्ट, कारण मला याच्यात वेळच नाही हे सगळे प्रॉडक्ट विकण्यासाठी. पण तो असं असतं की काहीतरी लोकांना देत राहावं, त्यानुसार तो बनवला. हं. मी साधारणपणे पहिले 100 मॅग्नेट दिलेत 100 लोकांना वापरायला आणि त्याचा जेव्हा रिझल्ट दिसला, देन दॅट वर्क्स व्हेरी वेल. बऱ्याचशा वेळेस आहे ना, आपण बरेचसे पॉडकास्ट ऐकतो. आता क्लायंट पण फार डोकं खातात की आम्हाला घड्याळ कोणती घालावी. हं. घड्याळाच्या बाबतीत फार कन्फ्युजन आहे. म्हणजे मी बऱ्याच वेळेस सांगतो, जशा तुम्ही स्मार्ट वॉच घातली हो. ती घालू नये. हो. तुम्ही लास्ट टाईम स्मार्ट पण मला वॉच काही सांगितलं की होतं. जनरली करिअर बाबतीत किंवा वर्क बाबतीत नेहमी प्रेशर असतं. ॲनालॉग वॉच घालावी. हं. पण ॲनालॉग वॉचमध्ये सेकंडचे डॉट नसावे. हं. रोमन नंबर चांगले असतात. 3, 6, 9, 12ने अपॉर्च्युनिटी येते. हं. ग्रीन डायल अपॉर्च्युनिटी आणतो, गोल्डन डायल. तर आम्ही काय केलं मग, तशी वॉचच हो, मिळत मग हे नव्हती. सगळं एका गोष्टीमध्ये नाहीच होणार. कधी मिळणार एकाच वॉचमध्ये? मग तशी वॉच बनवायला मला 1 वर्ष लागला ओके. पूर्ण. फक्त मी बनवून विकायला तर काही अर्थच नाही आहे. मग तो आम्ही दिली वापरायला. बरं. लेडीजची वॉच थोडी उशिरा आली, कारण परत उद्या कलर मागतील मला त्यातले म्हणून. तर ती बनवली आणि जेंट्सच्या वॉचेस बनवल्यात. कोणाचे ट्रान्सफर झाले, कोणाचं म्हणजे एक्सपेक्टेड ट्रान्सफर झालेत. हां. नाही हवं असलेलं. हवं असलेलं.
कोणाच्या याच्यात पैसे यायला सुरुवात झाली. तो त्यांचा फेथ आहे. मी परत क्लेम करत नाही की वॉचमुळे झालं असेल. पण माझं सगळ्यांना सांगणं आहे की वॉच सगळ्यांनी घालायला पाहिजे. दिस इज ओके. रूल नंबर 1. ओके. जो व्यक्ती वॉच घालतो तो वेळेनुसार चालतो. आणि वॉच कशी घालायला पाहिजे हं. त्याला पण नियम आहे. सहसा पहिल्यांदा बुधवारी घालायची, शनिवारी कधीच ओह! नवीन वॉच घालू नये. ओके. आणि त्या वॉचसोबत आपण एक यंत्र बनवून दिला हं. लोकांना, की तो सर्व कार्यसिद्धी यंत्र आहे. म्हणजे वॉचने नाही, त्या यंत्राने तरी काम हं, होईल. हं. आणि त्या वॉचला कोणी कॉपी करून त्याचा ट्रेडमार्क काढलाय. ओके. त्यात एक मनी सिम्बल टाकलाय, झिबो ओके. सिम्बल. तर एवढी सुंदर अशी वॉच बनवली मेलसाठी आणि फिमेलसाठी. मी त्यांची डेट ऑफ बर्थ बघतो. त्यांना ती वॉच जाते. बिलीव्ह असेल किंवा नसेल, आत्तापर्यंत 6,500 वॉचेस दिल्यात फक्त 6 महिन्यात. आणि मिरॅक्युलस रिझल्ट आहेत. आणि मी ओह! तर असं म्हणतो, याला तुम्ही रेमेडी म्हणून घेऊ नका. ती वॉच एवढी सुंदर बनवली आहे, इट की लुक्स त्याच्या व्हेरी किमतीला फॅशनेबल. काही हां. सूट होईल. हां. तर अशी आपण मग माझ्याकडे वेगळ्या डिमांड येऊ लागल्या. आम्हाला 25 लाखाची वॉच बनवून द्या तशी. बापरे! आणि ब्रँडमध्ये तशी मिळतच ऑफ नाही. कोर्स. तर मी एकांना मग शेवटी एक दुबईचा एक ब्रँड शोधून दिला त्यांना. तर तो झाला. तर वॉचमध्ये ज्या गोष्टी असतात, जर आता इथं आज ही वॉच आपण आणलेली आहे दर्शकांसाठी म्हणजे दाखवायला. ही लेडीज वॉच आहे. जेंट्स वॉच वेगळी आहे, युनिसेक्स. सहसा तुमची वॉच तुमचा जो मनगट असतो त्याच्या 80% असायला पाहिजे. हं. लेडीजला जनरली इमोशनल गोष्टीशी, त्यांच्याशी रिलेटेड कलर्स आपण वापरलेले आहेत. हं. म्हणजे आता मी तुमची डेट ऑफ बर्थ माहीत असल्यामुळे हा हो. तुमच्यासाठी आणलेला आहे. ओके. तर याच्यात ग्रीन कलर पण आहे. मग बेल्ट कोणता कलर असावा, हां. नंतर बेल्ट गोल्डन असतो किंवा लेदर असतात, ते कसे सूट होतात. तर अशीही बनवलेली आहे. आणि अगेन माझा सगळ्या दर्शकांना हेच म्हणणं आहे, की परत परत एकच गोष्ट मी सांगत असतो, की सगळंच नशिबावर नका सोडू. नवनीत बांधणीवर पण नका सोडू. तुम्हाला मेहनत करावीच लागेल. बिलकुल. जर म्हणजे बऱ्याच वेळेस न्यूमरोलॉजिस्ट सांगतात 4, 5, 6, 9, 5, 1चा योग आहे, तर तुम्ही कोट्याधीश होणार. आणि तो बेचारा ऑटो रिक्षा चालवतोय. तर मी बऱ्याच वेळेस म्हणतो, की मेहनत करावी लागेल, पण तो हं. येणारे धोके जर तुम्हाला कळाले, बिलकुल. तर तर तुम्ही सावध राहू आजार झाला, शकता. एज्युकेशन झालं, राईट डायरेक्शनमध्ये गेलात, हं. तर नक्कीच नशीब बदलू शकतं. आणि विश्वास फार मोठी गोष्ट आहे. आणि ॲब्सोल्युटली. त्याच्याने फरक पडतोच. आणि तुम्ही फक्त ट्रस्ट ठेवा. मिरॅकल्स माझ्याकडे असा एकही दिवस जात नाही. 25 रिव्ह्यूज असतात रोज, की आमचं हे चेंज झालं. ते मी तरी म्हणतो, मी फक्त पर्पज आहे त्याचा, परमेश्वर कुठेतरी हे करतोय माझ्या हातून, तेवढंच आहे. वाह! खूप मजा आली. खूप नवीन गोष्टी कळल्या. आय एम शुअर प्रेक्षकांना देखील त्यांच्या मनातले बरेच प्रश्न जे होते, त्यांच्यावरती उत्तरं मिळालेली आहेत. आणखी प्रश्न असतीलच, ते आपल्यापर्यंत येतीलच. आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये सांगा, कळवा, विचारा. नवनीत सर तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी इथे उपलब्ध आहेत. त्याशिवाय पर्सनली भेटण्यासाठी देखील उपलब्ध आहेत. मी सरांनी आणलेली ही जे वॉच आहे, तेही वापरणार आहे. मॅग्नेटही सरांनी मला दिलेलं आहे. त्यामुळे मी खूप उत्सुक आहे, की या गोष्टींचा माझ्या आयुष्यात माझ्या भविष्यावर काय आणि कसा परिणाम होतो हे जाणून घेण्यासाठी मी माझे अनुभव देखील नक्कीच तुम्हाला सांगेनच. तुम्ही देखील आम्हाला कळवत राहा, तुम्हाला काय वाटतंय आणि काय प्रश्न आहेत पुन्हा एकदा. आमचा एपिसोड कसा वाटला हेही आम्हाला नक्की सांगा आणि भेटूयात पुढच्या एपिसोडमध्ये. थँक डॉक्टर नवनीत बांधनी सर, तुम्ही इतका वेळ आणि एवढा सुंदर अनुभव आमच्याबरोबर शेअर केल्याबद्दल. नमस्कार. थँक येस.